क्षेमाय च भवाय च तन्नः शुश्रूषमाणानाम् अर्हस्यङ्गानुवर्णितुम् यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च तन्नः शुश्रूषमाणानाम् अर्हस्यङ्गानुवर्णितुम् यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च तन्नः शुश्रूषमाणानाम् तन्नः शुश्रूषमाणानाम् अर्धसङ्गानुवर्तितम् यस्यावतारो क्षेमाय च भवाय च तन्नः शुश्रूषमाणानाम् अर्हस्यङ्गानुवर्तितम् यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च माताजी अर्हस्यङ्गानुवर्तितम् यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च अर्हस्यङ्गानुवर्तितम् यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च आपल्यातून कोणी पुस्तकातून वाचणार शब्दांचं भाषांतर श्लोकाचं भाषांतर आणि नंतर तात्पर्य भाषांतर तात्पर्य आणि शब्दार्थ इसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद इसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की शब्दार्थ तत् ते सह आम्हाला शुश्रूषमाणांना जे ऐकण्याचा प्रयत्न करतात हरहसी तुम्ही योग्य आहात अंग हे सुत गोस्वामी अनुवर्तितुम पूर्वाचार्यांच्या पदचिन्हांना अनुसरून सविस्तर सांगण्यास पूर्वाचार्यांच्या पदचिन्हांना अनुसरून सविस्तर यस्य ज्यांचा अवतार भूताना जीवांच्या क्षेमाय कल्याणार्थ च आणि भवाय उन्नतीसाठी च आणि भाषांतर हे सूत गोस्वामी आम्ही भगवान आणि त्यांच्या अवतारांविषयी समजून घेण्यास उत्सुक आहोत. कृपया पूर्वाचार्यांनी दिलेले उपदेश आम्हाला सविस्तर सांगा. त्यांच्या कथनाने आणि सेवनाने मनुष्याचा उद्धार होतो. तात्पर्य परमसत्याचा दिव्य संदेश श्रवण करण्याबाबत येथे नियम दिलेले आहेत. पहिला नियम असा की श्रोते अतिशय प्रामाणिक आणि श्रवणोत्सुक असावे. वक्ता देखील अधिकृत आचार्यांपासून आलेला शिष्य परंपरेत असावा. परमसत्याविषयीच्या दिव्य संदेश भौतिकतेत निमग्न झालेल्यांना समजणे शक्य आहे.
श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जीव क्रमाक्रमाने शुद्ध होतो. म्हणून प्रत्येकाने शिष्य परंपरेत असायला हवे. तसेच नम्रतापूर्वक श्रवणाची कला याने आत्मसात केली पाहिजे. श्रील सूत गोस्वामी आणि नैमिषारण्यातील ऋषींच्या बाबतीत या सर्व अटी पूर्ण झालेल्या आहेत. सूत गोस्वामी हे श्रील व्यासदेवांचे अनुयायी आहेत आणि नैमिषारण्यातील ऋषी सत्य समजून घेण्यास उत्सुक असणारे प्रामाणिक महात्मे आहेत. अशा रीतीने श्रीकृष्णांच्या अद्भुत कृती, त्यांचे अवतार, त्यांचे प्राकट्य, अविर्भाव, तिरोभाव, त्यांची रूपे, त्यांची नावे आणि इतर हे सर्व समजणे सहज शक्य आहे. कारण सर्व अटी येथे पूर्ण झाल्या आहेत. असे संवाद अध्यात्म मार्गावर सर्वांना सहाय्य करतात. थँक्यू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं खूप खूप स्वागत. आपण आज श्रीमद भागवतातून चर्चा करत आहोत आणि सुरुवातीचा हा जो भाग आहे यामध्ये शौनकादी ऋषी हे सूत गोस्वामींना एक एक करून प्रार्थना करतायत की कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. आणि आजच्या श्लोकामध्ये खूप छान काही काही मुद्दे आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये साधकांना मदत करण्यासाठी. तर त्यांचं जे वर्णन स्वतःच त्यांनी केलंय तर म्हणतात शुश्रूष मानानाम. सशुश्रूषू हा एक शब्द आहे, मुमुक्षु हा एक शब्द आहे, भुभुक्षु हा एक शब्द आहे आणि आज आपण एक शब्द ऐकतोय शुश्रूषू. सो भुभुक्षु हा शब्द आहे तो भुक्ती या शब्दातून. भुक्ती म्हणजे या जगामध्ये इंद्रिय वस्तूंचा भोग करणे, भुक्ती. सो जो भुक्ती मार्गावर आहे, जो इंद्रिय तृप्तीच्या मार्गावर आहे त्याला म्हणतात भुभुक्षु. या उलट असते मुक्ती. मुक्ती म्हणजे या जगाशी मला काही घेणं देणं नाहीये. तर मुक्तीच्या मार्गावर जो असतो त्याला म्हणतात मुमुक्षु. 6व्या अध्यायामध्ये पहिल्या 3-4 श्लोकामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा शब्द येतो मुमुक्षु. तसं आज आपण एक शब्द ऐकतोय शुश्रूषू. संस्कृत भाषेमध्ये काही काही गोष्टी आहेत त्या आपल्याला जर लक्षात आल्या तर छान मदत होते आपल्याला. जो श्रवण मार्गासाठी उत्सुक आहे,
जो श्रवण करण्यासाठी नेहमी उत्सुक आहे त्याला म्हणतात शुश्रूषु. पुढे एका श्लोकात येतं शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथा रुची स्यान महत सेवया विप्र पुण्यतीर्थ निषेवना. त्यामध्ये येतं की जो शुश्रूषू व्यक्ती आहे त्याला वासुदेव कथा, परमेश्वराच्या सेवेसाठी, परमेश्वराच्या कथेसाठी जर त्याला उत्सुकता निर्माण करायची असेल तर त्याला सांगितलंय महत सेवा करायला पाहिजे. जेव्हा आपण श्रेष्ठ भक्तांची सेवा करतो तर श्रेष्ठ भक्तांच्या आशीर्वादाने वासुदेव कथा रुची होते आपल्याला. तर तिथे पण तो शब्द येतो शुश्रूषू, तो आपल्या चर्चेमध्ये येईल पुढे हा श्लोक. तर आज हे लोक म्हणतात की आम्ही शुश्रूषू आहोत, आम्ही ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी खूप उत्सुक आहोत, कृपया आम्हाला मार्गदर्शन करा की परमेश्वर या जगामध्ये वेगवेगळ्या अवतारांनी येतात आणि परमेश्वर जेव्हा या जगात येतात तेव्हा त्याचे दोन हेतू आहेत. म्हणतात क्षेमायच भवायच. क्षेम म्हणजे रक्षणासाठी येतात, जे काही आहे ते काळजीपूर्वक ठेवतात. आणि भवायच, भवाय म्हणजे समृद्धीसाठी येतात. तर हेच दोन शब्द आपण भगवद्गीतेमध्ये पण बघतो. 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण जेव्हा स्वतःच्या भक्तांचं वर्णन करतात तेव्हा म्हणतात अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेमम वहामी अहम. यामध्ये पण ते दोन शब्द आहेत, योग आणि क्षेम. तेच शब्द आज इथे पण आहेत, क्षेम आणि भव. तर परमेश्वराने स्वतः पण आपल्या भक्तांशी आपलं काय नातं आहे हे सांगण्यासाठी म्हणाले मी दोन गोष्टी करतो आपल्या भक्तांसाठी. काय दोन गोष्टी करता आपण? तर म्हणतात योग करतो आणि क्षेम करतो. म्हणजे योग म्हणजे काय? त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत, ज्या भक्तीसाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी अनुकूल आहेत, त्यांना सांभाळून ठेवतो, त्यांची काळजी घेतो. आणि ज्या गोष्टी त्यांच्याकडे कमी पडतायत परमेश्वराच्या सेवेसाठी त्या मी पुरवतो. तर हा कदाचित श्लोक नंबर 22 किंवा 23 आहे. आणि त्याच्या आधी परमेश्वर देवतांची पूजा करणाऱ्या लोकांबद्दल, उपासकांबद्दल वर्णन करतात. आणि त्यामध्ये वर्णन करताना म्हणतात की जे लोक देवतांची पूजा करतात ते कशासाठी करतात की त्यांना माहिती आहे देवता आपल्याला काहीतरी पुरवू शकतात, माझ्याकडे ज्या काही कमी गोष्टी आहेत त्या देवता पुरवू शकतात. तर त्याला कॉन्ट्रास्ट करण्यासाठी एकीकडे म्हणतायत देवतांचे उपासक, कदाचित तो श्लोक 20 किंवा 21 असेल 9व्या अध्यायाचा, तर त्याच्यामध्ये दोन श्लोक येतात. आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की देवतांद्वारे लोकांना जे काही मिळतं ते मीच तर देतो, पण म्हणतात यजंते अविधिपूर्वकम तेपी माम एव कौंतेय यजंते अविधिपूर्वकम. श्रीकृष्ण म्हणतात जरी देवता दिसतायत आपल्याला देताना, पण आपल्याला माहिती पाहिजे की दुकानामध्ये जर आपल्याला काही सामान दिसत असेल तर दुकानामध्ये निर्मिती नाही होत, फॅक्टरीमध्ये निर्मिती होते. तर फॅक्टरीमधलं सामान फॅक्टरीमध्ये निर्मिती होऊन दुकानामध्ये केवळ डिस्प्लेसाठी आहे, केवळ लोकांना दाखवण्यासाठी आहे, लोकांना आकर्षित करण्यासाठी आहे. तर दुकानदार हा फक्त पुरवठा करतोय, दुकानदार निर्मिती नाही करत आहे. तर म्हणून परमेश्वर म्हणतात की निर्माता तर मी आहे, पण देवतांकडून जेव्हा मिळतंय तेव्हा मीच तर देतोय. पण म्हणतात देवतांची जेव्हा पूजा करतात तेव्हा अविधिपूर्वकम, योग्य विधी पालन न करता माझी पूजा करणारे लोक आहेत ते देवतांची पूजा करतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा खुर्चीवर बसण्याची एक पद्धत आहे. खुर्चीवर जर असं आपण ताठ बसलो तर आपली पाठ चांगली राहील, आणि जर खुर्चीवर आपण असं वाकून बसलो तर आपली जी पाठ आहे ती हळूहळू त्रास देते. फोनवर पण आपण जर खूप जास्ती वेळ बोललो तर कान दुखायला लागतो, पण थोडंसं बोललो किंवा आपण स्पीकर फोनवर जर बोललो, कानापासून जर दूर ठेवलं तर ते योग्य राहतं. गाडी चालवायची, लिखाण करण्याची, पूजा करण्याची, प्रत्येक गोष्टीची एक योग्य पद्धत असते आणि एक अयोग्य पद्धत असते. आपण जेव्हा भगवंतांची आरती करतो तेव्हा उजव्या हातामध्ये धूप, दीप, अर्घ्य, पुष्प हे सगळ्या गोष्टी असतात आणि डाव्या हातामध्ये घंटा असते. तर डाव्या हाताची जी घंटा आहे ती कशी ठेवायची असते? ती कधी पण कमरेच्या खाली नाही ठेवायची असते, कारण आपल्या मनुष्य शरीरामध्ये कमरेच्या खालचा जो भाग आहे तो दूषित भाग आहे. त्याच्यातून जे गोष्टी बाहेर पडतात ते चांगले नसतात. तर म्हणून जेव्हा आपण घंटी वाजवतो तेव्हा हात नेहमी आपण घंटी वाजवताना आपल्या कमरेच्या वर ठेवायला पाहिजे. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट करण्याचे काही विधी असतात, काही आणि चुकीचे मार्ग असतात. तर श्रीकृष्ण म्हणतात माझी जर
पूजा करायची असेल तर त्याची प्रॉपर योग्य विधी काय आहे, की मला तुम्ही डायरेक्टली फॅक्टरीतून घ्या, पण इनडायरेक्टली अप्रत्यक्ष रूपाने नाही करायला पाहिजे. तर त्याचा कॉन्ट्रास्ट देण्यासाठी मग श्रीकृष्ण म्हणतात, एकीकडे देवतांकडून मिळतंय दुकानातून, पण जे लोक माझं ध्यान करतात, अनन्य भक्ती करतात, त्यांना तर फॅक्टरीमध्ये पण यायची गरज नाही, त्यांना तर दुकानात पण यायची गरज नाही. फॅक्टरीचा जो मालक आहे तो घरपोच सामान पाठवतोय. अनन्यास चिंतयंतो मा ये जना परी उपासते. तर देवतांची लोक उपासना करतात, त्याला म्हणतात उपासना. आणि परी उपासना म्हणजे पूर्णपणे उपासना, योग्य पद्धतीने उपासना. तर म्हणतात तेषाम नित्य अभियुक्तानाम, अशा लोकांना मी स्वतः मदत करतो. तर कोणी म्हणेल, जो भक्त परमेश्वराला काहीतरी मागतोय तो भक्त तर चांगला भक्त नाहीये ना. तर म्हणून परमेश्वर काय म्हणतायत, वाहामी अहम. परमेश्वर हे नाही म्हणत आहेत की असे भक्त जे माझी पूजा करतात ते मला काहीतरी मागतात. परमेश्वर म्हणतायत, हे जे भक्त आहेत ना, हे केवळ माझं चिंतन करतात. तर चिंता आणि चिंतन या दोन शब्दांमध्ये काय अंतर आहे? चिंता म्हणजे परमेश्वराला सोडून बाकीच्या गोष्टींवर ध्यान करणं, आणि चिंतन म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींना सोडून परमेश्वरावर ध्यान करणं. साधारणतः पूर्ण जग हे चिंता करत असतं आणि वैष्णव लोक चिंतन करत असतात. वैष्णवांच्या जीवनामध्ये पण चढ उतार येतात, वैष्णवांच्या जीवनामध्ये पण काही काही घडामोडी घडतात. पण वैष्णव म्हणतात, जर मी वैष्णव असून पण चिंता करायला लागलो, मग माझ्या कपाळावर जे तिलक आहे, माझ्या गळ्यामध्ये जी कंठीमाळा आहे, माझ्या हातामध्ये जी जपमाळ आहे, ती फक्त नावाचीच झाली की. पूर्ण जग कंठी न घालता, हातात माळ न घेता, कपाळावर तिलक न घालता चिंता करत असतं. याचं काय होणार, त्याचं काय होणार, यांनी असं का केलं, त्यांनी असं का केलं. आणि मी एवढं सगळं करून जर तेच काम केलं जे पूर्ण जग करतोय, मग हे सगळं तर विफळ ठरलं. तर म्हणून पूर्ण जगाला चिंता करू द्या, आणि मी हातामध्ये जी माळ आहे त्यांचं नाव घेतोय, त्यांचं मी चिंतन करीन. तर परमेश्वर म्हणतात, अनन्यास चिंतयंतो माम. जे अनन्य भावाने माझं चिंतन करतात, ते इतकं त्या चिंतनामध्ये अनन्य भावनेत आहेत की त्यांना स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला वेळ नाही, त्यांना स्वतःच्या बाकीच्या भौतिक गरजा पुरवण्यासाठी मेहनत करायसाठी वेळ नाही. मग मी काय करणार? मी वाहामी अहम. वाहामी अहम मराठी भाषेमध्ये जर त्याला आपण वर्णन करायला गेलं तर म्हणतात, मी ते भार वाहीन. तर म्हणून भक्त जरी निरपेक्ष भावनेने चिंतन करत असेल, पण परमेश्वराला किती काळजी आहे. परमेश्वर म्हणतात, तो मला काही मागत नाहीये, कारण त्यांनी ठरवलंय मी अनन्य भक्ती करणार. मी माझ्या स्वतःची पण चिंता नाही करणार. मला फक्त परमेश्वराचं नामस्मरण करायचंय, परमेश्वराची सेवा करायची आहे. पण ते करता करता परमेश्वराला त्याच्या शरीराचं जे दुर्लक्ष होत आहे, त्याच्या मानसिक जे दुर्लक्ष होत आहे, ते परमेश्वराला बघून होत नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात, मी तो भार वाहतो. अर्थात परमेश्वर स्पष्ट सांगतायत, कृपया तुम्ही लोक जे श्रोते आहात, ते असं विचार करू नका की आम्ही तर भक्तीचा जो मापदंड ऐकला होता तो होता की परमेश्वरला कधी काही मागायचं नाहीये. आणि हा भक्त कदाचित उदरनिर्वाहासाठी, आपल्या गरजा पुरवण्यासाठी भक्तांची भक्ती करतोय. परमेश्वर म्हणतात अजिबात नाही. म्हणून मी आधीच म्हणतो, अनन्यास चिंतयंतो माम. मी मला मागणाऱ्या भक्तांबद्दल चर्चा नाही करत आहे. मी त्या भक्तांबद्दल चर्चा करतोय जे मला कधीच काही मागत नाही. पण मी त्या अनन्य भक्तीने इतका भारावून जातो की मी त्यांना पुरवतो, मी त्यांचा भार वाहतोय. तर ध्रुव महाराजांची जी गोष्ट आहे त्यामध्ये पण ध्रुव महाराजांना जेव्हा परमेश्वर समोर दिसतात, तेव्हा ध्रुव महाराज 9 किंवा 10 प्रार्थना त्यांना अर्पण करतात. आणि या 9 किंवा 10 प्रार्थना अर्पण करतात, त्याच्यामध्ये जी शेवटची प्रार्थना आहे ती खूपच सुंदर आहे. तर हा आहे अध्याय 9, स्कंद क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 17. तर आपण हा श्लोक बघूया. सत्याशिषो हि भगवं स्तव पाद पद्मम् आशिस्तथानुभजत पुरुषार्थ मूर्तेः अप्येवमर्य भगवान परिपाति दीनान् वाश्रेव वत्सकमनुग्रह कातरोस्मान. यामध्ये ध्रुव महाराज या शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्यांना काय काय म्हणतात बघा. म्हणतात पुरुषार्थ मूर्ती. तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
हे 4 पुरुषार्थ आहेत वेदांमध्ये. पण परमेश्वराला उद्देशून ध्रुव म्हणतात, तुम्ही पुरुषार्थ मूर्ती आहात. पुरुषार्थांचा तुम्ही व्यक्ती मूर्तिमंत स्वरूप आहात. अर्थात जर आपल्याला धर्म पाहिजे असेल तर आपण परमेश्वराला मागू शकतो. आपण म्हणू शकतो की मला धर्माच्या मार्गावर द्या, तर परमेश्वर देऊ शकतात. रामायणामध्ये एका ठिकाणी वाल्मिकी ऋषी म्हणतात की रामो धर्म काय म्हणतात, धर्मवान, मी ते बघून सांगेन, पण म्हणतात त्याचा अर्थ आहे की राम हे धर्माचं रूप आहे. धर्म हा जो शब्द आहे आपल्याला कळत नाही कसा दिसतो, पण धर्म हा शब्दाला जर रूप असतं, रामो धर्मवान असं काहीतरी म्हणतात, मी ते सांगेन तुम्हाला. सो इथे म्हणतात पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 गोष्टी जर कोणाला पाहिजे असतील, लोक धर्मासाठी खोट्या बाबांकडे जातात, खोट्या स्वामींकडे जातात. अर्थप्राप्तीसाठी श्रीमंत लोकांच्या पाया पडतात. काम करण्यासाठी विषय वस्तूंकडे जातात किंवा चुकीच्या मार्गाकडे जातात. आणि मोक्ष प्राप्तीसाठी जंगलात जातात आणि सगळ्या नात्यांचा त्याग करतात. पण आपल्याला ध्रुव महाराज म्हणतायत, अहो परमेश्वर हे पुरुषार्थ मूर्ती आहेत. तुम्हाला जे काही पाहिजे ते परमेश्वरला विचारा, परमेश्वर देतील. मग म्हणतात, अप्पेवमर्य भगवान परिपाती दीनान. परिपाती दीनान, जे दीन जन आहेत, जे कधी कोणाला काही मागत नाहीत, शांतपणे बसलेले असतात, त्यांना असं वाटतं की काय मागायचं परमेश्वराला. आता म्हणतात त्यांची परमेश्वर कशी काळजी घेतात, इथे खूप सुंदर शब्द आहे, वाश्रेव वत्सकम. वाश्रा संस्कृत भाषेमध्ये गाईला म्हणतात, आणि वत्स हे तर आपल्याला माहिती आहे वासरू. तर ध्रुव महाराजांचं म्हणणं आहे, अहो परमेश्वर तुम्ही कसे आहात माहिती आहे, तुम्ही एका गायीप्रमाणे आहात आणि आपल्या वासराची काळजी घेता. तर अनेक वेळा आपण बघतो की वासराला बुद्धी नसते, वासराला अक्कल नसते, आणि वासराला कळत नाही त्यासाठी काय श्रेयस्कर आणि काय नाहीये. पण गाय ना 2 गोष्टी करते, ते पण मी तुम्हाला दाखवतोय. सो इथे 2 चित्र आहेत. एक आहे की गाय ही वासराला दूध पाजते. तर हा जो श्लोक आहे, या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की गाय 2 प्रकारे वत्साची काळजी घेते. एक म्हणजे त्याच्याकडे शक्ती नाहीये, त्याच्याकडे पोषण नाहीये, तर गाय त्या वासराला छान दूध पाजते आणि त्याला पोषण करते. आणि त्या छोट्याशा वासराला समजा कोणी काही त्रास द्यायला आला, कोणी मारायला आला, तर तीच गाय, ज्याला आपण म्हणतो गाय किती सोजवळ असते, गाय किती नम्र असते, गाय किती काळजी घेते, गाय म्हणजे आई आहे, तीच गाय समजा कोणी वासराला त्रास द्यायला येत असेल तर त्याला मारायला, त्याला त्रास द्यायला काही गाय कमी नाही करत. म्हणून ध्रुव महाराज आपल्याला सांगतात की परमेश्वराचे पण 2 गुण आहेत. जे भक्ताकडे नाहीये, वासराकडे जे नाहीये ते गाय पुरवते, आणि वासराला जर कोणी काही त्रास द्यायला गेला तर त्याचं रक्षण पण करते. म्हणून आजच्या श्लोकामध्ये पण आपण म्हणतो क्षेमायाच्या भवायाच्या, रक्षा पण करतात परमेश्वर आणि भक्तांची समृद्धी पण करतात. हे दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दुसरी एक गोष्ट होती आजच्या श्लोकामध्ये की हे जे श्रोतेगण आहेत ते म्हणतात की आम्ही श्रवण करण्यासाठी खूप उत्सुक आहोत, आणि कृपया तुम्ही आम्हाला योग्य व्यक्ती आहात. अनुवर्णितुम. अनुवर्णितुम या शब्दाचा जर आपण शब्दशः भाषांतर बघितलं तर प्रभुपाद म्हणतात अनुवर्णितुम म्हणजे पूर्व आचार्यांच्या टीकेला अनुसरून तुम्ही सांगू शकता. म्हणून आजच्या श्लोकामध्ये 2 महत्वाचे गुण आहेत. श्रोत्याचे काही गुण आहेत आणि वक्त्याचे काही गुण आहेत. तर वक्त्याचा गुण सांगितलाय, पूर्व आचार्यांनी जे आपल्याला समजावून सांगितलंय त्या अनुसार आपल्याला पुढच्या पिढीला समजावून सांगायचंय, त्याच्यामध्ये भेसळ नाही करायची. आणि जे श्रोते आहेत ते श्रोत्यांबद्दल गुण सांगितलंय की त्यांनी नेहमी शुश्रूषू राहायला पाहिजे, त्यांनी नेहमी उत्साहाने, आदराने आणि उत्सुकतेने श्रवण करायला तयार पाहिजे. तर आपण याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये बघू शकतो, 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 41 खूप महत्वाचा श्लोक आहे आपल्यासाठी. त्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरुनंदन बहुशाखा ही अनंता
बुद्धयो अव्यवसायिनाम. श्रीकृष्ण म्हणतात जे भक्ती मार्गावर आहेत त्यांनी एकनिष्ठ राहायला पाहिजे, त्यांनी नेहमी फोकस्ड राहायला पाहिजे. कारण या जगामध्ये इतके डिस्ट्रॅक्शन्स, इकडे तिकडे लक्ष जाण्याचे इतके संधी आहेत. तर श्रीकृष्णांनी हा जेव्हा श्लोक म्हटला 5,000 वर्षापूर्वी म्हटला, तेव्हा तर फेसबुक पण नव्हता, तेव्हा इंस्टाग्राम पण नव्हता, तेव्हा फोन पण नव्हता. विचार करा, श्रीकृष्ण म्हणतात बहुशाखा ही अनंताश्च. श्रीकृष्ण 5,000 वर्षापूर्वी अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, इकडे तिकडे लक्ष जाण्यासाठी अनंत गोष्टी आहेत. आणि आज जर आपण विचार केला तर आपण अनंत नाही म्हणू, आपण बहु अनंत म्हणू, अनंत अनंत म्हणू. तर म्हणून आजच्या काळामध्ये आपल्याला जर एकनिष्ठ राहायचं असेल, परमेश्वराच्या मार्गावर राहायचं असेल, तर परमेश्वर म्हणतात की अशा व्यक्तीने नेहमी परमेश्वराचं चिंतन करायला पाहिजे. अर्थात परमेश्वराबद्दल नेहमी श्रवण करायला पाहिजे. परमेश्वराबद्दल नेहमी मी काय सेवा करू शकतो, परमेश्वराला लहान सहान काय करू शकतो याच्यावर चिंतन करायला पाहिजे. याच्या 2 श्लोक नंतर, श्लोक क्रमांक 42 आणि 43 मध्ये परमेश्वर उदाहरण देतात की कशा प्रकारे लोक जे स्वर्ग लोकाप्रती आकर्षित होतात, तर त्यांच्यामध्ये कशा निरनिराळ्या इच्छा असतात, भोग इच्छा असतात, आणि म्हणून ते स्वर्ग प्राप्तीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात. आणि श्लोक क्रमांक 42 आणि 43 मध्ये हे सांगितल्यानंतर श्लोक क्रमांक 44 मध्ये श्रीकृष्ण पुन्हा एकदा आपल्या मूळ मुद्द्यावर येतात आणि म्हणतात भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया अपहृत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धीर समाधून विधीयते. 41 मध्ये श्रीकृष्णांनी मुद्दा मांडला होता व्यवसायात्मिका बुद्धी. तर त्याच्या तात्पर्यामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात कशा प्रकारे एक बिझनेसमॅन आहे, एक व्यापारी आहे, तो जेव्हा प्रवास करतो तेव्हा पण तो फोनवर आता मी कुठल्या शहरात जाणार आहे, तिथे कुठल्या व्यापाऱ्याला भेटणार आहे, होलसेल डीलरला भेटणार आहे, त्याच्याशी नेहमी तो विचार, तर तो प्रवास करतोय पण काहीतरी कॅल्क्युलेशन करत असतो, इथे नफा किती होईल, इथे काय होईल, त्याचा फोन नंबर काय, त्याला म्हणतो अरे मी पोहोचणार आहे, तू अवेलेबल आहेस ना. जसा व्यापारी प्रवास करताना आपण व्यापारावर नेहमी चिंतन करत असतो, तसं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात परमेश्वर म्हणतायत आपण जीवनाच्या प्रवासामध्ये पण जेव्हा चालत असतो तेव्हा आपला जो मूळ व्यापार आहे, परमेश्वराचं जे नातं आहे, त्याच्यावर आपण नेहमी फोकस करायला पाहिजे. तर 2 श्लोक परमेश्वरने सांगितलं की जे लोक व्यवसायात्मिका बुद्धी नाहीयेत ते नेहमी स्वर्ग प्राप्तीसाठी आसुसलेले असतात. आणि पुन्हा एकदा मग आपल्याला 2 श्लोकानंतर मूळ मुद्द्यावर घेऊन येतात, म्हणतात भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम. जे लोक ऐश्वर्याप्रती मोहित असतात किंवा ज्यांना नेहमी ही भावना असते मला याच्यातून काय मिळणार, माझा याच्यात काय फायदा आहे, श्रीकृष्णांनी लगेच सांगितलंय व्यवसायात्मिका बुद्धीर समाधौ न विधीयते. जर आपण स्वार्थी इच्छा ठेवल्या आपल्याला व्यवसायात्मिका बुद्धीर प्राप्त होणार नाही. तर एका श्लोकामध्ये सांगितलं की व्यवसायात्मिका बुद्धी ही खूप महत्वाची आहे, पण 2 श्लोकानंतर आपल्याला हे पण सांगितलंय जर स्वार्थ इच्छा आपण भक्ती मार्गात ठेवल्या आपण परमेश्वराला प्राप्त करू शकणार नाही. तर परमेश्वर स्पष्टपणे भगवद्गीतेमध्ये सांगतात मला जर प्राप्त करायचं असेल, मला काय मिळणार, माझा काय फायदा आहे, ही वृत्ती आपल्याला ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम, एका दिवसात नाही होणार, जन्मोजन्मांची आहे, पण कमीत कमी आपण त्या दिशेने प्रयत्नशील पाहिजे. एक खूप सुंदर गोष्ट ऐकली मी एकदा. एक सज्जन, एका भक्तानी सांगितली ही गोष्ट मला. तर म्हणाले एक सज्जन बसमधून प्रवास करत होते, एक दुसरे व्यक्ती तिथे आले आणि बसमध्ये रिकाम्या जागा पण होत्या बाकीच्या. साधारणपणे आपण जर प्रवास करतोय बाकीच्या सीट्स रिकाम्या आहेत आणि दुसरा कोणी माणूस आला तर आपण म्हणतो बसेल ना तो दुसरीकडे. हा माणूस लगेच उठला आणि हा म्हणाला बसा इथे बसा म्हणून. त्या दुसऱ्या माणसाला पण थोडस जरा वाटलं की अरे पूर्ण बस आहे, जागा आहेत, तर यांनी असा उठला का हा म्हणून. तर म्हणाला काय झालं, तर म्हणाला नाही तुम्ही बसा इथे आरामात बसा. तर हे व्यक्ती बसले आणि जो मूळ माणूस होता तो दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसला. परत दुसऱ्या दिवशी पण प्रवास करायला हा जो दुसरा माणूस आहे हा चढला, तर हा पहिला माणूस कुठेतरी बसला होता, त्यांनी बघितला हा दुसरा माणूस आला तर लगेच उठला आणि म्हणाला बसा बसा तुम्ही इथे बसा. परत याला वाटलं असं का, परत तो जो पहिला माणूस आहे तो दुसरीकडे जाऊन बसला. असं 2-3 दिवस झाला आणि 2-3 दिवस झाल्यानंतर याला पण वाटलं की मी कोणी विशेष पण नाही आणि हा असा करतो. तर त्यांनी खरोखर नम्र हात जोडून विचारलं मी रोज बघतो बसमध्ये इतर जागा रिकाम्या असताना पण तुम्ही तुमची जागा मला देता, तर याच्या मागे काय कारण आहे, तुम्ही मला दुसरं कोणी व्यक्ती समजताय का, मी साधारण व्यक्ती आहे माझ्याकडे काही नाही. तर हा म्हणाला नाही हो,
मी असं काही तुम्हाला चुकीचं काही समजत नाहीये, पण मी असं ऐकलंय की मनुष्याने स्वार्थी भावना नाही ठेवायला पाहिजे आणि नेहमी देण्याची भावना ठेवायला पाहिजे. तर म्हणतात माझ्या खिशामध्ये ना जास्ती पैसे नाहीयेत, मी काय असं जास्ती श्रीमंत नाहीये, म्हणून मी जास्ती दान वगैरे काही करू शकत नाही. तर मी विचार करत होतो, जर मला परमेश्वरला प्राप्त करायचं असेल आणि मला जर दान करण्याची वृत्ती जर वाढवायची असेल आणि माझ्याकडे जर जास्ती पैसे नाही आहेत, धनसंपत्ती नाही, तर मी काय दान करू शकतो? तर यांनी विचार केला की माझ्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देणं म्हणजे दान आहे. तर म्हणाले की रोज मी बसमध्ये जेव्हा चढतो तेव्हा कुठेतरी जाऊन बसतो, तर त्या काळापुरती का होईना पण ती सीट माझी झाली. जर मला प्राप्त झालेली सीट मी दुसऱ्याला दिली तर कुठेतरी मी दान करतोय नाही का? पण माझ्यामध्ये देण्याची वृत्ती मी वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि ती वृत्ती पैशांनी करण्यासाठी मला जरा कष्ट येत आहेत. म्हणून मी विचार करतोय की कमीत कमी बसमध्ये मिळालेली सीट जरी मी दुसऱ्याला दान केली तरी माझ्यामध्ये ती वृत्ती हळूहळू का होईना पण वाढेल. तर अशा प्रकारे लहान लहान गोष्टींमध्ये पण आपण दान देण्याची वृत्ती, स्वार्थ कापण्याची वृत्ती आपण वाढवू शकतो आणि श्रीकृष्ण म्हणतात असेच व्यक्ती मला प्राप्त करू शकतात. तर म्हणून श्रोता आहे त्याची आपण तुलना करूया एका भिंतीवरचं सॉकेट असतो ज्याच्यामध्ये आपण प्लग टाकतो, त्याच्याशी आपण तुलना करूया श्रोत्याची. आणि वक्ता त्याची तुलना करूया आपण प्लगशी. तर एक एक मिनिट, मी थोडीशी तयारी केली होती पण तर आपण स्क्रीनवर बघतोय की हा जो प्लग आहे त्याचे ते पॉइंट्स जे आहेत ते गोल नाही आहेत, ते असे चौकोनी आहेत. आणि जो छिद्र आहे सॉकेटमध्ये तो गोल आहे. तर हा प्लग या सॉकेटमध्ये कधी बसेल का? नाही. तर म्हणून प्लग जर सॉकेटमध्ये बसायचा असेल तर तो असा नीट फिट व्हायला पाहिजे, बरोबर? तर म्हणून श्रोत्याची आपण तुलना करतोय त्या सॉकेटशी आणि जो बघताय तो काहीतरी देतोय तर त्याची प्लगशी करतोय. तर कधी कधी सॉकेट चांगला असतो पण प्लग चांगला नसतो. म्हणजे जो वक्ताय त्याच्या मनामध्ये स्वार्थ असू शकतो, आपण स्वार्थाबद्दल चर्चा करतोय. वक्त्याच्या मनामध्ये काय स्वार्थ असू शकतो? वक्त्याच्या मनामध्ये स्वार्थ असतो की हे प्रवचन बोलून मला काय फायदा आहे, हे प्रवचन बोलून लोकांना लक्षात यायला पाहिजे की मी किती हुशार आहे, मला किती श्लोक पाठ आहेत आणि मी किती छान वाक्चातुर्य आहे माझ्याकडे, मी कशा प्रकारे नवीन नवीन काय काय उदाहरणं देऊ शकतो, हे स्वार्थ असू शकतं. आणि हे स्वार्थ कोणाच्या मनात येणार? ज्याचा लक्ष पूर्व आचार्यांनी जे आपल्यापर्यंत संदेश दिलाय त्याच्यावर नाहीये, त्याला स्वतःचं वर्चस्व दाखवायचं. तो पूर्व आचार्यांनी दिलेले उदाहरणं, पूर्व आचार्यांनी दिलेले गोष्टी तो कधी सांगत नाही, तो स्वतःचे काय काय नवीन नवीन उदाहरण देतो. आणि त्याच्यामध्ये एकच एक धोका आहे, जेव्हा आपण स्वतःच्या सीमित बुद्धीने, स्वतःच्या मर्यादित बुद्धीने नवीन नवीन उदाहरणं द्यायला जातो, ते उदाहरणं अनेक वेळा पवित्र बुद्धीने न आल्यामुळे कुठेतरी ते चुकतात. आणि कारण ते पवित्र बुद्धीने नसतात आलेले त्याच्यामुळे श्रोत्यांवर पण तो योग्य परिणाम नाही होत. पण पूर्व आचार्य आहेत ज्यांनी त्यांचं जीवन पूर्ण परमेश्वराच्या सेवेत वाहिलंय, त्यांच्याद्वारे दिलेले जे उदाहरणं आहेत ते पवित्र असतात. त्यांची वृत्ती नेहमी परमेश्वराच्या समर्पणाची होती म्हणून त्यांचे उदाहरण बरोबर श्रोत्यांच्या मनावर प्रभाव करतात. परमेश्वर हे प्रत्येक श्रोत्याच्या हृदयात आहेत आणि ते म्हणतात की हे जे उदाहरण आहे ना, हे पूर्व आचार्यांनी दिले, हे खूप छान उदाहरण आहे, हे तू स्वीकार कर म्हणून. म्हणून श्रोता पण योग्य पाहिजे. आणि म्हणून आज त्यांनी म्हटलंय अंग आणि अनुवर्णितुम, की हे सूत गोस्वामी तुम्ही अनुवर्णितुम करा, तुम्ही पूर्व आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगा. आणि श्रोत्यांमध्ये पण काय स्वार्थ असू शकतो? श्रोत्यांमध्ये कधी कधी स्वार्थ असतो की जेव्हा वक्ता काहीतरी सांगतोय तेव्हा म्हणतो ही गोष्ट तर मला माहितीये, प्रल्हाद महाराजांची गोष्ट तर मला माहितीये, ध्रुव महाराजांच्या आईचं नाव माहितीये, ध्रुव महाराजांच्या सावत्र आईचं नाव माहितीये, ध्रुव महाराजांच्या सावत्र भावाचं नाव माहितीये, सावत्र
त्याच्या वडिलांचं नाव माहिती आहे. आणि ध्रुव महाराज जंगलात गेले तेव्हा त्यांना नारद मुनी भेटले. मग नारद मुनी त्यांना सांगितलं तू असं का करतोय. तर ओव्हरऑल कधी कधी आपल्याला पूर्ण गोष्ट माहिती असते, पण त्या गोष्टीमध्ये जे सूक्ष्म सूक्ष्म मुद्दे आहेत किंवा काय काय महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला अनेक वेळा माहिती असते. सरासरी ती गोष्ट माहिती असते. तर कधी कधी जेव्हा वक्ता काहीतरी बोलतोय तेव्हा आपण स्वार्थी होऊन म्हणतो माझा वेळ वाया चाललाय, ही गोष्ट मी 4 वेळा तरी ऐकली, आता पुन्हा एकदा नाही ऐकायची, मला काहीतरी नवीन द्या. नवीन देण्यासाठी भागवतामध्ये जे पात्रांची जी नावं आहेत, ध्रुव महाराजांच्या आईचं जे नाव आहे ते कसं बदलायचं, कसं सांगायचं की ध्रुव महाराजांच्या आईचं नाव काहीतरी दुसरंच होतं म्हणून. तर म्हणून श्रवण हे माहिती मिळवण्यासाठी नाहीये. श्रवणाचा जो उद्देश आहे तो आहे प्रेरणा मिळवणं. बाहेरच्या जगामध्ये जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षणातून काय मिळवायचं असतं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आपण जे काही शाळेमध्ये कॉलेजमध्ये जेव्हा शिकतोय, कॉमर्स, सायन्स, जे काही शिकतोय त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळवायची असते. अरे हे तर माहितीच नव्हतं मला, अच्छा आमच्या टीचरनी आज ही नवीन गोष्ट शिकवली. तर बाहेरच्या शाळांचं यश काय आहे की आपण किती विस्तृत ज्ञान मिळवतो. आणि भागवताची जी शाळा आहे, भक्तीची जी शाळा आहे, त्याचं यश काय आहे, आपण जे आपल्याकडे ज्ञान आहे ते किती खोल समजून घेतो. म्हणून बाहेरच्या जगातलं जे ज्ञान आहे ते रुंदी महत्वाची आहे, आणि भागवताचं जे ज्ञान आहे त्याची खोल किती आहे ते महत्वाचं आहे. म्हणून तीच गोष्ट पण आपण जर उत्साहाने ऐकली की नाही ही ध्रुव महाराजांची गोष्ट आहे, ध्रुव महाराज सदेह वैकुंठाला प्राप्त केले. आजपर्यंत असा कोणी व्यक्ती नाही जो सदेह वैकुंठाला गेलाय, सगळ्यांना आपलं शरीर सोडायला लागतं. या व्यक्तीबद्दल पुन्हा एकदा मला ऐकायची संधी मिळते. आणि जर वक्ता अनुवर्णितुम असेल, पूर्व आचार्यांच्या टीकेवर जर सांगत असेल तर आपलं किती मोठं सौभाग्य आहे. ती कथा ऐकून आपल्याला ध्रुव महाराजांबद्दल कदाचित आज एक नवीन गोष्ट समजेल, आणि आपण जिथे आहोत तिथून अजून खोल जाऊ, अजून खोल जाऊ, अजून खोल जाऊ, अजून खोल जाऊ. आणि हळूहळू आपल्या हृदयामध्ये केवळ परमेश्वर आणि परमेश्वराच्या शुद्ध भक्तांची कीर्ती येईल. म्हणून श्रवण हे संख्येने नाही होत, हे क्वालिटीने होतं. गुणात्मक दृष्टीने आपण किती लक्षपूर्वक ऐकतोय, किती उत्साहाने ऐकतोय, आणि नेहमी आपण किती हा विचार करतोय की परमेश्वराचा हा पैलू, परमेश्वराच्या शुद्ध भक्तांचा हा पैलू मला तर आतापर्यंत माहितीच नव्हता. तर म्हणून श्रोत्यांमध्ये पण कधी कधी स्वार्थ असतो की मला दैनंदिन जीवनामध्ये काही महत्वाचं येणार आहे का ते सांगा मला. आणि वक्त्याच्या मनामध्ये पण कधी कधी स्वार्थ असू शकतो की तो विचार करतो माझ्या बुद्धीचा फायदा काय. माझ्या बुद्धीचा फायदा तेव्हा आहे जेव्हा मी काहीतरी नवीन उदाहरण शोधून काढीन. गुरूंनी दिलेलं उदाहरण आहे, प्रभुपादांनी जे दिलेलं उदाहरण आहे ते सांगण्यामध्ये माझ्या बुद्धीचा काय फायदा आहे, मला माझी बुद्धी दाखवायची आहे. तर म्हणून हे दोन्ही व्यक्ती अयोग्य आहेत भागवत कथेसाठी. आणि म्हणून ते उदाहरण दाखवलं तुम्हाला प्लग आणि सॉकेटचं. त्या प्लगला त्या सॉकेटमध्ये टाकायचा आपण 10,000 वर्ष जरी प्रयत्न केला तरी नाही होणार. तर कमीत कमी प्लग हा वेगळा पाहिजे किंवा सॉकेट तरी वेगळा पाहिजे, आणि त्या दृष्टीने जेव्हा ते नीट फिट होतं तेव्हा मग विजेचा प्रवाह वाहतो. तसंच प्रभुपाद आहेत. प्रभुपाद गुरु शिष्य परंपरेचे सर्व आशीर्वाद घेऊन जेव्हा प्रभुपादांना अ, मायापूरमध्ये त्यांच्या गुरु महाराजांची समाधी आहे, श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांची समाधी आहे, तिथे प्रभुपाद गेले होते. अमेरिकेला जाण्यापूर्वी एकदा गुरु महाराजांचा आशीर्वाद घ्यायला गेले होते. तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी विचारलं स्वामीजी तुम्ही कुठे चालले, तुम्ही एवढा आशीर्वाद घ्यायला आले. तर म्हणाले श्रीमद भागवतम अमेरिकेला चाललंय आणि त्याच्यासोबत शिपाई म्हणून मी चाललोय. प्रभुपाद हे नाही म्हणाले की मी अमेरिकेला चाललोय आणि सोबत भागवताला घेऊन चाललोय. प्रभुपाद म्हणाले भागवत अमेरिकेला चाललंय आणि मी भागवतासोबत चाललोय. तर या चेतनेने जेव्हा प्रभुपाद अमेरिकेला गेले आणि जेव्हा तिथे बोलतायत तेव्हा पूर्व आचार्यांची कृपेची जी वीज आहे ती हातामध्ये घेऊन चालतायत. आणि समोरचे जे श्रोते होते त्यांना तिथल्या समाज व्यवस्थेप्रती कंटाळा आला होता. ते म्हणतात ही समाज व्यवस्था विफळ आहे. तर म्हणून त्यांना काहीतरी नवीन पाहिजे होतं. त्यांना हे नव्हतं माहिती की स्वामीजी काय आणतायत, पण त्यांना काहीतरी नवीन पाहिजे होतं. तर त्यांना ऐकण्याची उत्सुकता होती आणि स्वामीजींकडे देण्याची पवित्रता होती. या दोघांचा जेव्हा मेळ झाला तेव्हा तिथे एक क्रांती घडली, हरे कृष्ण क्रांती घडली. तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये पण प्रभुपादांच्या संदेशाची क्रांती घडू शकते. फक्त दरवेळेस आपण जर उत्सुकतेने असो की आज मला परमेश्वराबद्दल काय ऐकायला मिळेल. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एकदा प्रवचन देत होते तेव्हा
प्रवचनानंतर आपण नेहमी विचारतो कोणाला काही प्रश्न आहे का. तर प्रभुपादांनी ती प्रथा सुरू केली, प्रत्येक प्रवचनानंतर विचारायचं. राधानाथ महाराज पण प्रत्येक प्रवचनानंतर म्हणतात काही प्रश्न आहे का. तर तेव्हा एका माताजींनी प्रश्न विचारला की महाराज, मी असं जेव्हा प्रवचन ऐकते तेव्हा मला असे काही नवीन प्रश्न नाही आहेत, आणि तुम्ही प्रत्येक प्रवचनानंतर विचारता की तुम्हाला काही प्रश्न आहे का. तर मला जे प्रश्न नाही आहेत तर मी कुठेतरी कमी पडते का, माझं कुठेतरी काही कमकुवत आहे का मी. तर तेव्हा माझ्याने खूप छान उत्तर दिलं. महाराज म्हणाले, प्रश्न विचारणं म्हणजे हे नाही की त्या प्रवचनामध्ये जे सांगितलं त्याच्यावर आधारित प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न विचारणे म्हणजे जिज्ञासा, जिज्ञासा पाहिजे. तर महाराज म्हणाले, जर तुम्ही रविवारच्या कार्यक्रमाबद्दल महाराज हे उत्तर म्हणाले, जर तुम्ही रविवारी सकाळी विचार करताय घरी, आज मी मंदिरात जाणार आहे आणि आज मंदिरामध्ये मला परमेश्वराच्या कुठल्या पैलूबद्दल ऐकायला मिळेल माहित नाही, आज प्रभुपादांबद्दल काय ऐकायला मिळेल माहित नाही, ती जी जिज्ञासा जर आपण घरी बसलोय आणि जर ती जिज्ञासा असेल तर म्हणाले तुम्ही त्या व्याख्येमध्ये फिट होताय की तुम्ही जिज्ञासा करताय आज काय ऐकायला मिळेल, तो पण प्रश्न आहे. तर असं नाही की हात वर करून काय प्रश्न विचारायचा आहे, पण म्हणाले प्रवचन ऐकण्यासाठी जी उत्सुकता आहे, प्रवचन ऐकण्यासाठी जी जिज्ञासा आहे, ती पण तुमचा सद्गुण आहे. तर तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही काही कमी आहात. तर म्हणून एखादं उपकरण असेल, इलेक्ट्रिकल उपकरण आहे, हा एक माझ्याकडे स्पीकर आहे हे प्रभुपादांचे लेक्चर ऐकण्यासाठी, तर हा कधी चालेल, याच्यामध्ये वीज पुरवठा असेल तरच चालेल, याच्यामध्ये जर वीज पुरवठा नसेल तर नाही चालणार. आणि म्हणून कनेक्शन आपलं पाहिजे. जर कनेक्शन टाकलं तर याच्यातून छान आवाज येईल आणि हे उपकरण छान चालेल. तशाच प्रकारे आपण नेहमी विचार करायला पाहिजे की आपल्यामध्ये प्रेरणेचा संचार होतोय का. आपल्यामध्ये जर प्रेरणेचा संचार होत नसेल तर कुठेतरी आपण कदाचित स्वपरीक्षा करायला पाहिजे की आपण जेव्हा भागवत वाचतोय किंवा भागवतावर जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपण माहिती मिळवण्यासाठी ऐकतोय की आपण प्रेरणा मिळवण्यासाठी ऐकतोय. तर 4 प्रकारचे आपल्या समोर मी कॉम्बिनेशन, संयोजन मांडतोय. एक मिनिट, कम्प्युटर म्हणजे एक खूप चांगली गोष्ट असते. सो स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की हे 4 प्रकारचे वक्ता आणि श्रोता कॉम्बिनेशन आहे किंवा संयोजन आहे. पहिलं आहे, वक्ता खूप योग्य आहे पण श्रोत्याला काही इंटरेस्ट नाही, अयोग्य. दुसरं आहे, वक्ता अयोग्य आहे पण श्रोता खूप योग्य आणि श्रोत्याला खूप उत्सुकता आहे. तिसरं आहे, अयोग्य वक्ता आणि अयोग्य श्रोता. आणि चौथा आहे, वक्ता पण योग्य आहे आणि श्रोता पण योग्य आहे. तर याच्यावर आपण चर्चा करूया. तर पहिलं आहे, योग्य वक्ता पण अयोग्य श्रोता. जसं विदुर आहेत, आयुष्यभर धृतराष्ट्राला योग्य काय ते सांगत होते, पण धृतराष्ट्राला स्वार्थामुळे त्याचे डोळे आंधळे होते आणि तो कधी विदुराकडून ते स्वीकार करू नाही शकला. पण एक गोष्ट आहे, कारण तो विदुर योग्य वक्ता होता त्यामुळे नेहमी प्रयत्नशील होता. आणि जसं कधी कधी समजा कोणी लाकूड कापत असतील तर तो रंधा असतो, त्याने असं ते पुढे मागे पुढे मागे पुढे मागे ते हळूहळू कापतात, तर अर्धा तास लागतो लाकडाला असं पूर्ण आर पार जाण्यासाठी, बरोबर. तर सुरुवातीला समजा तो केलं त्यांनी आणि 20 मिनिटं झालेत आणि 20 मिनिटामध्ये तो ऑलमोस्ट 75% त्या लाकडाला कापलंय किंवा झाडाच्या बुंद्याला कापलंय समजा. आणि जर तो म्हणाला काही फायदा नाही, 20 मिनिटापासून मी कापतोय, पूर्ण मला घाम फुटला आणि काही झालं नाहीये, जस्ट आता 5 ते 10 मिनिटं थोडंसं केलं तर तो पूर्ण जो बुंदा आहे तो पूर्ण आरपार जाईल आणि पूर्ण खाली पडेल. तर विदुराने पण जरी पूर्ण आयुष्यभर प्रयत्न केला पण त्याला कधी प्रतिसाद नाही मिळाला, पण त्यांनी कधी हार नाही मानली. आणि म्हणून महाभारताच्या युद्धानंतर विदुराने ऐकलं जेव्हा की सर्व कौरव नष्ट झाले, तेव्हा त्यांनी विचार केला, कमीत कमी आता तरी धृतराष्ट्राला लक्षात आलं असेल की कसं आपण आपलं आयुष्य वेगळ्या चुकीच्या पद्धतीने घालवलं, तर शेवटचा वार करतो मी. आणि विदुर आपली तीर्थाटन सोडून पुन्हा धृतराष्ट्राच्या महलात आले. आणि धृतराष्ट्र म्हातारे आहेत, 100 मुलांना गमावून दुःखी आहेत. त्या वातावरणामध्ये पण विदुराने त्यांना प्रचार केला आणि म्हणाले, बघा, राजन निर्गम्यताम शीघ्रम पश्यैतान भयम आगत. तर विदुर म्हणतात, ऍक्च्युली धृतराष्ट्र राजा कुठे आहेत आता, महाभारताच्या युद्धानंतर धृतराष्ट्र राजा नाहीये, युधिष्ठिर राजा आहे. म्हणून टोचण्यासाठी
विदुर म्हणतात तुम्हाला आयुष्यभर राजाचं पद पाहिजे होतं ना, राजाचं सिंहासन पाहिजे होतं. खूप सुंदर श्लोक आहे तो. म्हणतात राजन निर्गम्यताम शीघ्रम, आत्ताच्या आत्ता हे महाल सोडून तू जंगलात जा. आणि म्हणताना म्हणतात राजन, तर टोचतात, आठवण करून देतात तुमच्या स्वार्थाचा काय फायदा झाला, शेवटी गमावून बसले ना सगळं. म्हणतात पश्यैतान भयम आगता. बघा, मृत्यू तुमच्या डोळ्यासमोर आलाय, कधीही मृत्यू होऊ शकतो, कमीत कमी आता तरी सुधरा. आणि जसं लाकूड कापताना शेवटचे 2 मिनिटं खूप महत्वाचे असतात, तशाच प्रकारे विदुराने जेव्हा तो शेवटचा वार केला, धृतराष्ट्राला ते इतकं टोचलं, धृतराष्ट्र घर सोडून अर्ध्या रात्री निघून गेले. तर जरी तो श्रोता अयोग्य आहे, पण कारण वक्ता योग्य होता, त्याच्यामुळे त्याचा शेवटी का होईना पण प्रभाव झाला. पण हेच आपण विभीषण आणि रावणाच्या प्रसंगामध्ये बघत नाही. विभीषण पूर्ण आयुष्यभर त्याला बोलतायत असं नको करू दादा, दादा असं नको करू, पण रावणाने ऐकलं नाही. आणि धृतराष्ट्रासारखं कमीत कमी त्याचे डोळे उघडले असते, पण रावणाचे डोळे उघडले नाही म्हणून मारला गेला. तिसरी गोष्ट खूपच महत्वाची आहे. तर जसं आपण श्रीमद भागवतावर चर्चा करतोय, तर एक भागवत महात्म्य आहे. तर त्याच्यामध्ये भागवत श्रवणाचं महत्व दिलंय. तर त्याच्यामध्ये ही गोष्ट येते की दक्षिण भारतामध्ये एक ब्राह्मण होते, त्यांचं नाव होतं आत्मदेव. आणि आत्मदेवांची पत्नी होती धुंदुली. आत्मदेव आणि धुंदुली यांना संतान प्राप्ती नव्हती. आणि आत्मदेव यांना नेहमी वाटायचं माझ्या पितृंप्रती मी कसं काय कल्याण करू, माझ्या पितृंप्रती माझे जे कर्तव्य आहे त्याला कसं करू. आता पण सध्या पितृपक्ष चालू आहे, आणि काही काही भक्तांच्या घरी नक्कीच पितृंप्रती तुम्ही तर्पण अर्पण करत असणार, त्या दृष्टीने पण आपण हे लक्षपूर्वक ऐकू शकतो. तर आत्मदेवला चिंता आहे माझ्या पितृंचं काय होणार म्हणून. मग एक दिवशी अशा खिन्न अवस्थेमध्ये जेव्हा जंगलातून जात होते, तेव्हा त्यांना एक योगी दिसले. त्या साधू महाराजांना ते पाया पडले आणि म्हणाले मला अशी अशी खूप चिंता आहे की मला मूल नाहीये, आणि म्हणून माझ्या पितृंचं काय होईल, पूर्वजांचं काय होईल याची चिंता आहे. तर त्यांनी त्यांना एक फळ दिलं आणि म्हणाले या फळामुळे तुला संतान प्राप्ती होईल आणि तुझ्या पितृंप्रती तो तुझे जे काही चिंता आहेत ते निवारण करेल. तर आत्मदेव तो फळ घेऊन घरी आले, धुंदुलीला दिलं. पण धुंदुली जी होती तिला काही त्याच्यामध्ये श्रद्धा नव्हती, आपल्या पतींच्या त्या चिंतेमध्ये पण ती सहभागी नव्हती. तर तिला ते फळ खायचं नव्हतं. ती म्हणाली माहित नाही कोण योगी, कोण साधू, कोण काय देत आहे, त्याच्यामध्ये काय आहे माहिती नाही. तर तिने काय केलं, तिच्या घरी एक गाय होती, त्या गायीला ते फळ तिने खाऊ घातलं. आणि तिच्या मनात भावना आली मी अशा अज्ञात साधूंचा आशीर्वाद काही स्वीकारणार नाही. त्या धुंदुलीची एक बहीण होती आणि ती पण गर्भवती होती. तर धुंदुलीने आपल्या बहिणीला सांगितलं मी हे सगळं काय आत्मदेवला सांगू नाही शकत की मला श्रद्धा नाही वगैरे, त्यांना आवडणार नाही. तर तुला जेव्हा मूल होईल ते मूल तू मला दे. तर तिची लहान बहीण होती, लहान बहीण म्हणाली ठीक आहे. तर जेव्हा जन्म झाला तर हिने काय केलं, पोटामध्ये बाळ होण्याचं नाटक केलं, काही कापड वगैरे बांधलं असेल. तर आत्मदेवला पण वाटलं की माझी पत्नी गर्भवती आहे म्हणून, आणि ते फळ गायीला जे दिलं तर गायी गर्भवती झाली. तर काही महिन्यांनी गायीनी पण एका वासराला जन्म दिला आणि त्या बहिणीला पण एक मूल झालं. ते मूल तिने आपल्या मोठ्या बहिणीला दिलं. तर ते जे मूल बहिणीकडून आलं त्याला नाव धुंदुलीने नाव दिलं धुंदुकारी. आणि गायीला जो मूल झालं त्याचं नाव होतं गोकर्ण. तर अशा प्रकारे हे, पण आता ते फळ जे दिलं होतं ते योगीने दिलं होतं म्हणून जरी त्याचं गायीपासून जन्म झाला असेल, पण त्याचं जे शरीर होतं त्या वासराचं ते मनुष्यासारखं होतं. अशा प्रकारे हे 2 मुलं त्या घरात जन्मले. धुंदुकारी मोठा होऊन खूप वाईट संगतीत पडला. आणि वाईट चारित्र्याच्या महिलांसोबत त्याचा संग होता. त्याच्यामुळे घरी पण खूप नासधूस करायचा. आपल्या आई वडिलांना पण त्यांनी विचित्र वागणूक केली. आपल्याला त्याच्या डिटेल्समध्ये नाही जायचंय. तर आत्मदेव इतके त्रासले, आत्मदेव घर सोडून जंगलात निघून गेले आणि धुंदुलीला एक दिवशी या धुंदुकारीने मारलं. तर अशा प्रकारे हा जो पापी धुंदुकारी आहे आणि त्याच्या पूर्ण पापकृत्यांमुळे, पण आईला त्यांनी मारलं त्यामुळे त्याला भूताचा जन्म मिळाला. त्याला पुढचं भौतिक शरीर पण नाही मिळालं. अशा प्रकारे तो धुंदुकारी एका भूताच्या शरीरामध्ये फिरत होता आणि त्याची खूप वाईट अवस्था झाली. गोकर्णचं काय झालं, गोकर्ण साधू आशीर्वादाने प्राप्त झाला होता म्हणून गोकर्ण हा एक खूप चांगला परमेश्वरामध्ये श्रद्धा असलेला
एक खूप चांगला सज्जन साधू निर्माण झाला. तर एक दिवशी हा धुंदुकारी सूक्ष्म शरीरात गोकर्णकडे आला आणि त्याने विनंती केली, दादा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी आई वडिलांना त्रास दिला आणि मी निम्न स्तराच्या महिलांशी संग केला आणि मी खूप पापी व्यक्ती आहे. पण मी बघतो की मला तुझ्याकडून आशा आहे, तू माझा भाऊ आहेस, तू माझ्यासाठी काहीतरी कर. तर गोकर्णाने ऐकलं होतं की भागवत श्रवण जर केलं, हं, तर पहिल्या स्कंदामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 16 किंवा 17 येतं. त्याच्यामध्ये येतं, शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृद्यंतस्थो हि अभद्राणी विधुनोती सुहृत्सताम. त्याच्यामध्ये एक शब्द आहे, पुण्य श्रवण कीर्तन. तर या श्लोकाचं जर भाषांतर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये म्हणतात सूत गोस्वामी, भागवताचं केवळ श्रवण केलं तरी आपण पुण्य मिळतं. ज्या पुण्यासाठी आपण मोठमोठ्या पूजा करतो, ज्या पुण्यासाठी आपण मोठे मोठे व्रत ठेवतो, ते पुण्य केवळ भागवत आपण लक्षपूर्वक श्रवण केलं तर म्हणतात पुण्य श्रवण कीर्तन. शृण्वताम स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन. तर या उद्देशाने गोकर्ण याला आता आपल्या भावासाठी काहीतरी करायचंय. तर काय करेल तो? तर त्यांनी म्हटलं, दादा एक काम कर, मी भागवत कथा सुरू करतो आणि तुला एकच विनंती आहे की तू ती भागवत कथा लक्षपूर्वक ऐक. तर म्हणाला ठीक आहे. तर एक बांबू होता आणि त्या बांबूमध्ये अशा गाठी असतात बघा. तर त्या गाठी होत्या, 7 गाठी होत्या. तर हा धुंदुकारी त्या बांबूमध्ये येऊन बसला, कारण कथा ऐकायची आहे त्याला. आणि गोकर्णनी कथा सुरू केली. गोकर्णनी जेव्हा कथा सुरू केली, पहिल्या दिवसाची जेव्हा कथा संपली, तेव्हा त्या बांबूची एक गाठ तुप अशी फुटली. असं 7 दिवस, एक एक दिवस जेव्हा कथा संपायची तेव्हा संध्याकाळी एक एक गाठ फुटायची. आणि 7व्या दिवशी जेव्हा कथा संपली तेव्हा 7वी गाठ फुटली. आणि सर्व गावकरी मंडळी पण तिथे बसले होते, कारण त्यांना पण भागवत ऐकायचं होतं. तर सगळ्या गावकरी मंडळींच्या देखत आकाशातून एक वैकुंठ विमान आला. आणि हा जो धुंदुकारी होता, जो इतका पापी होता, तो 7 दिवस भागवत कथा ऐकल्यामुळे त्याच्यासाठी वैकुंठ विमान आलं. तो धुंदुकारी त्या वैकुंठ विमानात बसला आणि वैकुंठाला निघून गेला. आता हे सगळे गावकरी मंडळी आहेत, ते म्हणाले, अहो गोकर्ण, वक्ते तुम्ही आणि श्रोते आम्ही. धुंदुकारीनी पण कथा ऐकली आणि तो वैकुंठाला गेला, त्यासाठी वैकुंठ विमानाला आम्ही का नाही गेलो? मग तेव्हा गोकर्णाने सांगितलं, त्याला ते श्रवण करण्यामागे उत्सुकता होती, कारण त्याला त्याच्यातून मुक्ती पाहिजे होती, त्याच्या त्रासातून. पण तुम्ही एक नुसतं येऊन बसायचे, बघू आज काय बोलतायत गोकर्ण म्हणून. जर तुम्ही उत्सुकतेने ऐकलं असतं तर तुम्हाला पण वैकुंठ विमान आलं असतं. मग तेव्हा गावकरी मंडळी उठले झोपेतून, म्हणाले, कृपया आम्हाला एकदा पुन्हा भागवत कथा करणार का? तर खूप गमतीची गोष्ट आहे की आत्ताच ते 7 दिवस भागवत कथा ऐकली आहे, पुन्हा एकदा 7 दिवस भागवत कथा ऐकणं किती कठीण आहे विचार करा. तर ज्यांनी पहिल्यांदा भागवत ऐकतायत त्यांना त्याच्यामध्ये रुची नाहीये. आणि या गावकरी मंडळींनी आत्ताच 7 दिवस कथा ऐकली आहे, पण त्यांना त्याचं जेव्हा महात्म्य कळलं तेव्हा त्यांनी आता ती जी कथा, पुन्हा एकदा तीच कथा, पुन्हा एकदा तीच विदुराची स्टोरी, पुन्हा एकदा तेच अं, ध्रुवाची स्टोरी, पुन्हा एकदा तेच अंबरीश महाराज, पुन्हा एकदा तेच दुर्वासा ऋषी, पुन्हा एकदा 7 दिवस त्यांनी जेव्हा भागवत कथा ऐकली, पण यावेळेस उत्सुकतेने ऐकली. 7व्या दिवशी जेव्हा कथा संपली तेव्हा अनंत 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 वैकुंठ विमान आले आणि त्या गावातल्या प्रत्येक श्रोत्याला घेऊन गेले. तर म्हणून पहिल्या परिस्थितीमध्ये गावकरी मंडळी जी आहेत ते अयोग्य श्रोता होते, पण त्यांनी जेव्हा ऐकलं त्या दिवशीपासून त्यांनी मग भागवत श्रवण केलं आणि त्यांच्यासाठी पण वैकुंठ विमान आलं. तर हे उदाहरणं होते योग्य आणि अयोग्याचे. तसं म्हणतात की मी पण तुम्हाला उदाहरण दिलं की प्लग आणि सॉकेट याचं उदाहरण दिलं. तसंच म्हणतात की वक्ता आणि श्रोता हे दोन्ही महत्वाचे आहेत. पण त्यातल्या त्यात दोघांमध्ये जास्ती महत्वाचा कोण आहे? त्यातल्या त्यात जास्ती महत्वाचा आहे श्रोता. जर श्रोत्याला काही इंटरेस्ट नसेल तर वक्त्याला पण लक्षात येतं की काही इंटरेस्ट नाहीये, मग वक्ता मोजकं बोलतो, कमी काहीतरी बोलतो आणि तिथून निघून जातो. पण जर श्रोता इंटरेस्टेड असेल, श्रोता खूप उत्सुक असेल, श्रोता लक्षपूर्वक ऐकत असेल, तर मग वक्त्याला पण वाटतं की अरे याची भूक आहे, याला अजून वाढायला पाहिजे. आपण वाढलं याच्या ताटामध्ये, पण ताट पूर्ण रिकामं झालंय. तर आपण पण जेव्हा घरी कोणाच्या जेवायला जातो, 2 चपात्या वगैरे वाढल्यात आणि आपण काही खातच नाहीये, तर ते म्हणतात ठीक आहे, याला काही भूक दिसत नाहीये, मग कमी वाढतात. पण जर आपण दर 2 मिनिटांनी ते पूर्ण
ताट साफ करत असू तर ते अजून वाढतात, अजून वाढतात, अजून वाढतात. तशा प्रकारे म्हणून श्रोता आणि वक्ता या दोघांमध्ये जास्ती महत्व आहे श्रोत्याला. आपण अजून एक उदाहरण बघतो. ध्रुव महाराजांबद्दल आपण इतकं बोललो. ध्रुव पण एका अर्थाने नारद मुनींकडून ऐकण्यासाठी तयार नव्हता. ध्रुव नारद मुनींना म्हणतोय, माझ्या काही कामाचं असेल तर बोला, कामाचं नसेल तर माझा वाट सोडा, मी पुढे जातो. पण वक्ता योग्य होता. वक्ता शुद्ध भक्त होते. तर शुद्ध भक्त काय करतात, जरी तो स्वार्थी श्रोता आहे पण तरी पण त्याला येणं केनं प्रकारे येणं. तर म्हणजे ठीक आहे, एक काम कर, तुला तुझा स्वार्थ पाहिजे ना, तर तू एक परमेश्वराचं नाम घेतो. तर काय करतो, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय कर. तू हरे कृष्ण महामंत्र नको बोलू. नारद मुनींना हरे कृष्ण महामंत्र पण माहिती आहे, पण नारद मुनींना माहिती आहे हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ ना वेगळा आहे. हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ आहे, हे राधा, हे कृष्ण, तुमच्या सेवेमध्ये आम्हाला स्थान द्या. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय याचा अर्थ आहे, हे परमेश्वर श्रीकृष्ण, हे परमेश्वर श्रीकृष्ण तुमचं जय जयकार असो. अर्थात एका व्यक्तीला जेव्हा आपण परमेश्वर परमेश्वर वारंवार म्हणतोय, भगवंत भगवंत वारंवार म्हणतोय, तर कुठेतरी त्यांचं श्रेष्ठ स्थान लक्षात येत आहे. आणि त्यांचं श्रेष्ठ स्थान आहे म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी फायदा होईल. तर म्हणून हरे कृष्ण महामंत्र जो श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दिलाय, जरी हरिनाम असेल पण त्याचा जो अर्थ आहे तो वेगळा आहे. तो मागण्याचा मंत्र नाहीये, तो देण्याचा मंत्र आहे. म्हणून नारद मुनींनी त्यांना हरे कृष्ण महामंत्र नाही दिला, त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय दिला. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या पवित्र हरिनामाद्वारे शेवटी ध्रुव महाराजांचं पण हृदय पवित्र झालं. तर म्हणून धृतराष्ट्र पण अपवित्र होता, पण विदूर सारखे शुद्ध भक्त त्यांना सांगतायत म्हणून शेवटी परिवर्तन झालं. ध्रुव पण अपवित्र आहे, अयोग्य श्रोता आहे. तो गुरूंना सांगतोय, मला हे सगळं सांगू नका, मला माझ्या कामाचं सांगा. पण गुरु पण हुशार आहेत, ओम नमो भगवते वासुदेवाय हरिनाम देऊन त्यांच्या त्या अपवित्र इच्छांना त्यांनी पवित्र केलं. दुसरं जे उदाहरण आहे स्क्रीनवर, ते आहे की वक्ता अयोग्य आहे, पण श्रोता योग्य आहे. तर आपण बघतो, बली महाराज आहेत, प्रल्हादाचे नातू आहेत, आणि त्यांच्या महलामध्ये, त्यांच्या सभेमध्ये वामन देव आलेत, विष्णू आलेत, आणि बली महाराज म्हणतात, मी तुम्हाला दान देऊ इच्छितो. तर तेव्हा शुक्राचार्य आड येतात, आणि शुक्राचार्य ऍक्च्युली त्यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे बलीला. अरे परमेश्वराला तर सर्वस्व द्यायचंय, मानस देहो गेहो जेव किचू मोर, अर्पिलू तुवा पदे नंद किशोर. आणि शुक्राचार्यांनी काय शिकवण दिली बलीला, म्हणाले, अजिबात तुम्ही यांना काही देऊ नका, हे तर विष्णू आहेत आणि तुमच्याकडून सर्व काही घ्यायला आलेत. तर श्रीकृष्ण तर वारंवार भगवद्गीतेमध्ये म्हणतायत की तुमच्याकडे जे काही आहे ते मला अर्पण करा, त्याच्यामध्ये तुमचं भलं आहे. का? कारण जे आपण उष्ण घेतलंय कोणाकडून ते त्याला परत तर करायला पाहिजे ना. आपण जेव्हा या जगात आलो तेव्हा रिकाम्या हाताने आलो, जाऊ तेव्हा पण रिकाम्या हाताने जाऊ. तर आपलं काय आहे, तर आपण जे परमेश्वरला परमेश्वराचंच दिलं, गंगेचं पाणी गंगेला अर्पण केलं तर काय प्रॉब्लेम आहे. पण शुक्राचार्यांनी अयोग्य शिकवण दिली. मग बली महाराजांनी काय केलं, बली महाराज योग्य आहेत. पूर्वीच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं, वक्ता योग्य होता तर शेवटी परिणाम झाला. तसं इथे आपण बघतो, श्रोता योग्य होता तर शेवटी त्यांनी काय केलं, शुक्राचार्याने म्हटलं, तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही मला चुकीची शिकवण देताय, मी माझ्या गुरूंना नाकारतो, मी तुम्हाला गुरु या पदावरून नाकारतो. शुक्राचार्यांना एवढा राग आला, शुक्राचार्य म्हणाले, मी तुला शाप देतो, तू भिकारी होशील, एक नाणं नाही उरणार तुझ्याकडे. बली महाराज म्हणाले, परमेश्वराला दिल्यानंतर जर माझ्याकडे एकही नाणं नाही उरलं तर माझं खूप मोठं भलं झालं. तर बली महाराजांनी योग्य वृत्तीमुळे अयोग्य गुरूंचा त्याग केला आणि स्वतःमध्ये परिवर्तन केलं. दुसरं उदाहरण जे स्क्रीनवर आहे ते आहे, श्रील हरिदास ठाकूर जेव्हा आदि सप्तग्राम इथे गोवर्धन मजुमदार आणि हिरण्य मजुमदार यांच्या घरी एकदा चर्चेसाठी गेले, बलराम आचार्य, यदुनंदन आचार्य हे त्यांना घेऊन गेले होते. तर त्या सभेमध्ये हे जे श्रीमंत वैष्णव होते, हे काय करायचे, चांगल्या मोठ्या मोठ्या साधू संतांना असं बसवायचे आणि सांगायचे, थोडं परमेश्वराबद्दल काहीतरी सांगा म्हणून. त्यांना भागवत श्रवण करायचं होतं. तर त्या दिवशी चर्चेचा विषय आला की परमेश्वराच्या नामामध्ये काय शक्ती आहे. तर तेव्हा वेगवेगळ्या लोकांनी काय काय चर्चा केली. तर एक ब्राह्मण होते, ते म्हणाले, हरी नामाने जे काही आपल्याला जीवन निर्वाह करण्यासाठी जे काही पाहिजे ते परमेश्वर देऊ शकतात. कोणी म्हटलं, परमेश्वराचं जर नामस्मरण केलं तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. अशा प्रकारे सगळ्या लोकांनी काय काय स्तुती केली परमेश्वराच्या हरिनामाची. मग बलराम आचार्य आहेत, त्यांनी हरिदास ठाकूरांना विचारलं, तुम्ही काय स्तुती करणार का? म्हणाले, हो. म्हणतात, हरिनामाचे
3 स्तर आहेत. अपराधयुक्त नाम, अपराध शून्य नाम, किंवा त्याला म्हणतात नामाभास, आणि म्हणतात प्रेमयुक्त नाम. तर म्हणतात जर कोणी अपराध शून्य नाम जप केला त्याला पण मुक्ती मिळू शकते. हे ऐकताच तिथे एक दुसरे ब्राह्मण बसले होते, त्यांचं नाव होतं गोपाल चक्रवर्ती. गोपाल चक्रवर्ती उठले आणि म्हणाले, काय बोलताय तुम्ही? एकतर हिंदू नाहीये, तुम्हाला वेद काय माहिती हो? तुम्हाला माहितीये चौथा पुरुषार्थ काय आहे? सगळ्यात क्लिष्ट, सगळ्यात कठीण आणि सर्व पुरुषार्थांचा शिरोमणी आहे मोक्ष. तो मोक्ष तुम्ही म्हणताय. हरिनाम, जो शुद्ध हरिनाम पण नाही करत आहे, तो फक्त चुका टाळतोय. चुका टाळण्याला हरिनाम करणाऱ्या भक्ताला तुम्ही श्रेष्ठ शिरोमणी पुरुषार्थ मोक्ष देताय. तुम्हाला अक्कल आहे की नाही काही? तर हरिदास ठाकूर म्हणाले, जरी मी हिंदू वेदांच्या सारांश आहे परमेश्वराचा हरिनाम जप. तर हे गोपाल चक्रवर्ती म्हणाले, तुम्हाला काही नीट अक्कल नाहीये, तुम्हाला काही नीट कळत नाहीये, तुम्ही हरिनामाचा आणि मोक्षाचा अपमान करू नका. हरिदास ठाकूरांनी पुन्हा एकदा हात जोडले आणि म्हणाले, हे माझं मत नाहीये, मी जे आतापर्यंत ऐकलंय ते तुमच्यापर्यंत पोहोच करतोय. गोपाल चक्रवर्ती म्हणाले, तुझी मजाल, हम्म, काहीही बोलतोयस तू. जर हे वेदांमध्ये नसेल तर मी तुझा नाक कापून टाकीन. हरिदास ठाकूर म्हणाले, तुम्हाला माझं नाक कापायची गरज नाहीये, पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय की वेदांमध्ये हरिनामाची ही स्तुती दिली आहे. आणि जर कोणी हरिनाम चुका टाळण्याच्या पलीकडे जाऊन परमेश्वराचं स्मरण करून जर केलं, खरोखर परमेश्वराला स्मरून हरिनाम केला, तर त्याला कृष्ण प्रेम प्राप्त होतं आणि तो वैकुंठामध्ये प्राप्त होतो. हे जेव्हा ऐकलं तर हा जो वादविवाद झाला ना, हा खूप गरम झाला. आणि हिरण्य मजुमदार आणि गोवर्धन मजुमदार हे सगळं ऐकत होते आणि त्यांना खूप वाईट वाटलं की आपल्या सभेत येऊन हरिदास ठाकूर सारखे महान संतांचा अपमान झाला. तर मजुमदार परिवाराने गोपाल चक्रवर्तीला त्या सभेतून बाहेर हाकललं आणि म्हणाले, पुन्हा कधी आमच्याकडे येऊ नको, तुला बोलायची शिस्त नाहीये, तुझा मतभेद आहे, तुला हरिदास ठाकूरांशी मत नाही पटत आहे, पण ती मांडायची काही पद्धत असते की नाही, असा आरडाओरडी करतोयस तू साधू संतांवर, चल बाहेर हो इथून. तर जरी इतर कोणाला कळत नव्हतं, पण आक्षेप त्या वागणुकीवर घेतला की वैष्णवांशी बोलताना जरी आपला मतभेद असेल तर आपण ते नम्रपणे मांडायला पाहिजे. जर आपण वैष्णवांवर आरडाओरडी केलं तर ते आपल्यासाठी घातक ठरू शकतं. तर म्हणून मजुमदार परिवाराने गोपाल चक्रवर्तीला बाहेर काढलं आणि 3 दिवसांमध्ये हे गोपाल चक्रवर्ती, जे खूप दिसायला सुंदर होते, त्यांचं नाक पण खूप सुंदर होतं आणि खूप उत्कृष्ट ब्राह्मण परिवारात जन्म घेतला होता, त्यांना कुष्ठरोग झाला. आणि तो कुष्ठरोग किती वेगाने पसरला, 3 दिवसांमध्ये इतका पसरला की त्या गोपाल चक्रवर्तीचं सुंदर नाक कुष्ठरोगामुळे गळून पडलं. तुमच्यातून कधी कोणी कोणा व्यक्तीला बघितलंय ज्याच्याकडे नाकच नाहीये? मी जेव्हा लहान होतो तेव्हा एकदा मुंबईमध्ये एक भिकारी माझ्या जवळ आला. मी तेव्हा लहान होतो तर माझं हाईट पण कमी होती. तर समोर आलं तर मी असं वर बघितलं, मला अजूनही ते दृश्य आठवतंय, त्याला नाकच नव्हतं. तर इथे 2 फक्त छिद्र होते आणि मध्ये एक छोटंसं हाड होतं 2 नासिकांच्या मध्ये. आणि मला इतकी भीती वाटली आणि ते इतकं भयावह दिसत होतं. नाक नसणारा व्यक्ती खूप विचित्र दिसतो. गोपाल चक्रवर्तीचं 3 दिवसांमध्ये वैष्णव अपराध केल्यामुळे नाक गळून पडलं. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी कृपा पण खूप पटकन दिली. फक्त दृष्टीपाताने कृपा दिली. पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस ज्यांनी ज्यांनी वैष्णव अपराध केले त्यांना खूप पटकन त्या अपराधांचं फळ पण मिळालं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा जर आपल्याला प्राप्त पाहिजे करायची असेल, श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला खूप खूप कृपा खूप पटकन देत आहेत. पण जर श्री चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये आपण वैष्णवांसोबत नीट नाही वागलो तर आपल्याला खूप लवकर शिक्षा पण मिळू शकते. तर आपण सांभाळून राहायला पाहिजे. तर इथे परत आपण बघतो की मजुमदार परिवार आहेत, हे योग्य श्रोते आहेत आणि त्यांनी त्या अयोग्य वक्त्याला बाहेर काढलं, जसं बली महाराजांनी पण शुक्राचार्यांना बाहेर काढलं. मग आपण बघू अयोग्य वक्ता आणि अयोग्य श्रोता. तर हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष, आणि हिरण्याक्षला भगवंत विष्णूंनी वराह देवांनी मारून टाकलं. तर तेव्हा हिरण्याक्षाचं देह तिथे पडलेलं असतं. तर आपण तिसऱ्या स्कंदामध्ये हे वाचू शकतो. तर हिरण्यकश्यपू तिथे येतात आणि हिरण्याक्षाची बायको असते ऋषभानू,
आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूची आई दिती ते तिथे असतात, महिला आहेत दोघे, आणि दोघेही रडत असतात. तेव्हा हिरण्यकश्यपू तिथे येतो आणि म्हणतो, वहिनी तू रागवू नकोस आणि तू शोक करू नकोस आणि तू रडू नकोस. कारण या जगामध्ये जो येतो तो बेसिकली काही काळासाठी येतो, तर आपण जी अशाश्वत गोष्ट आहे त्यासाठी आपण रडायला नाही पाहिजे. अशा प्रकारे खूप छान भगवद्गीतेतले ज्या प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला सांत्वना करतात, त्याच प्रकारे हिरण्यकश्यपू पण आपल्या वहिनीला आणि आपल्या आईला सांत्वना देतो. पण आपण त्या श्लोकांना कधीही कुठल्याही प्रवचनामध्ये त्याचा संदर्भ देत नाही. आपण नेहमी परमेश्वराचे गीतेतले श्लोक सांगतो. का? कारण हिरण्यकश्यपूने शरीर तर अशाश्वत आहे आणि आत्मा शाश्वत आहे हे उदाहरण दिल्यानंतर हिरण्यकश्यपूने स्वतः काय केलं? हिरण्यकश्यपू शाश्वत शरीर मिळवण्यासाठी 10,000 वर्ष तपस्या करायला गेले. आणि जेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी काय वरदान मागितलं? म्हणाले, मला अमर शरीर द्या. माझं शरीर असं द्या की जे दिवसा नाही मरू शकत. मला अमरत्व पाहिजे. म्हणजे अमरत्व ब्रह्मदेव म्हणाले की मी स्वतः अमर नाहीये, तर मी तुला अमरत्व कसं देऊ? तेव्हा म्हणाले, दिवस नाही मरायला पाहिजे, रात्री नाही मरायला पाहिजे, बाहेर आतमध्ये ते सगळं आहे. तर हिरण्यकश्यपू खूप छान त्यांनी प्रवचन दिलं की हे शरीर तर अशाश्वत आहे, पण स्वतः काय जीवन जगला, त्या अशाश्वत शरीराला शाश्वत करण्याचं जीवन जगला, प्रयत्न तरी केले. आणि त्या शाश्वत शरीराने काय केलं? शाश्वत सेवा नाही केली, शाश्वत द्वेष केला परमेश्वराचा. त्याच्यामुळे हा वक्ता पण अयोग्य आहे आणि त्या श्रोत्यांनी पण ते काय ऐकलं नाही, ते श्रोते पण अयोग्य आहेत. तर त्याच्यामुळे अयोग्य श्रोता आणि अयोग्य व्यक्तामध्ये काहीही परिवर्तन होत नाही. आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचं आपल्या कामाची गोष्ट, की वक्ता पण योग्य आहे आणि श्रोता पण योग्य आहे. तर भागवत हे 3 जोड्यांमध्ये सांगितलंय. तर सगळ्यात पहिली जी जोडी आहे ती 5व्या अध्यायामध्ये येते, प्रथम स्कंदाच्या. तर ते आहेत व्यास ऋषी श्रोते आहेत आणि नारद मुनी वक्ते आहेत. दुसरं जे येतं ते आपण सध्या चर्चा करतोय, शौनकादी ऋषी हे श्रोते आहेत आणि सूत गोस्वामी हे वक्ते आहेत. आणि मूळ भागवत जे मुखातून बाहेर पडलं ते सुखमुखात अमृतद्रव्य संयुत शुकदेव गोस्वामींच्या मुखातून पडलं. अर्थात तिसरी जी जोडी आहे वक्ता आणि श्रोत्याची, वक्ता आहेत शुकदेव गोस्वामी आणि श्रोता आहेत परीक्षित महाराज. या तिन्ही जोड्यांना पूर्व आचार्यांनी थोडी तुलना केली आहे आणि म्हणतात, जरी व्यास ऋषींनी नारद मुनींकडून ऐकलं, पण व्यास ऋषींना त्यांच्या खिन्नतेचं उत्तर पाहिजे होतं. व्यास ऋषींनी सर्व वेद लिहिले, सर्व पुराण लिहिले, सर्व उपनिषद लिहिले, पण ते सगळं लिहून पण त्यांच्या मनामध्ये एक असमाधानाची भावना होती. त्या असमाधानाच्या भावनेला उत्तर पाहिजे, म्हणून ते नारद मुनींना प्रश्न विचारतायत. सूत गोस्वामींना प्रश्न का विचारले? शौनकादी ऋषींनी 1000 वर्षांचा एक यज्ञ सुरू केला होता, पण तो यज्ञ सुरू करून त्यांना समाधान नव्हतं वाटत आणि त्यांना वाटत होतं की हे यज्ञ करून खरोखर काही फायदा होणार आहे का? 1000 वर्षांचा यज्ञ सुरू केलंय, पण त्यांना त्याच्यामध्ये पूर्ण विश्वास नव्हता की लोकांचं कल्याण होईल. आणि म्हणून सूत गोस्वामी जेव्हा आले तर म्हणाले, सूत गोस्वामी हा यज्ञ आम्ही सोडून दिला. तर जर तुम्ही तो श्लोक वाचला तर त्या श्लोकामध्ये येतं, या यज्ञाचा फक्त एकच परिणाम झालाय की आमचा चेहरा काळा झालाय धुराने, पण आम्हाला ज्ञान यज्ञ करा आणि आम्हाला काळा चेहरा नका करू, आम्हाला उज्ज्वल चेहरा पाहिजे, आम्हाला उज्ज्वलता पाहिजे, आमच्या मनामध्ये आम्हाला प्रकाश पाहिजे, तर आम्हाला योग्य मार्गदर्शन करा. पण त्यांची पण एक गरज होती की त्यांना त्यांच्या असमाधानावर त्यांना उत्तर पाहिजे होतं. तर म्हणतात तिसरी जोडी कुठली आहे? परीक्षिताला काय पाहिजे? परीक्षिताला शुकदेव गोस्वामींकडून काय पाहिजे? एक खूप सुंदर श्लोक येतो या स्कंधाच्या शेवटी, जेव्हा परीक्षित आणि शुकदेवाची भेट होते तेव्हा. तर त्या म्हणतात, तम्मोपयातं प्रतियंतु विप्रा गंगा च देवी धृतचित्तमीशे द्विजोपसृष्ट स्कुहकस्तक्षको वा दशत्वलं गायत विष्णू गाथा. परीक्षित महाराज आहेत ते गंगेच्या काठी गेलेत, त्यांनी आपले राजवस्त्र पण सोडलेत आणि तिथे जे सगळे ब्राह्मण लोक आले, सगळे साधू लोक आले, त्यांना म्हणतात, तम्मोपयातं प्रतियंतु विप्रा, हे सगळे साधू लोक कृपया मला तुम्ही स्वीकार करा. म्हणतात, गंगा च देवी धृत चित्तमीशे, हे गंगा देवी, तुम्ही परमेश्वराच्या चरणांना स्पर्श करून वाहताय, तुम्ही खूप पवित्र आहात, तुम्ही गंगाजळ, तुम्ही चरणामृत आहात, कृपया तुम्ही पण मला स्वीकार करा. म्हणतात धृतचित्तमीशे,
मी परमेश्वराला माझ्या हृदयामध्ये धारण केलंय. मला आता कोणाशी काहीही वैर नाही. त्या छोट्याशा मुलाने मला तो शाप दिला त्याचा मला सूड नाही घ्यायचाय. मी माझ्या सैन्याला नाही सांगितलंय की ते ब्राह्मणांचं गाव श्रिंगी नावाच्या मुलाने मला अकारण शाप दिला त्या पूर्ण गावाला उद्ध्वस्त करा. तर म्हणतात मला कोणाशी काही सूड नाही घ्यायचाय, मला कोणाशी काही बदला नाही घ्यायचा आहे. मला आता फक्त एकच प्रार्थना आहे, हे साधूजन तुम्ही मला स्वीकार करा तुमच्या सभेत. मी आहे क्षत्रिय, मी तुमच्यासारखं साधू नाहीये, पण मी माझ्या हृदयामध्ये आता यांनी मला वाईट केलं, त्यांनी मला वाईट केलं, यांनी माझ्या विरुद्ध काही केलं, त्यांनी माझ्या विरुद्ध केलं, या सगळ्या भावनांना बाहेर केलं. जेव्हापर्यंत मी राजा होतो तेव्हापर्यंत राजसिंहासनावर बसण्यासाठी हे सगळ्या गोष्टी मला लक्षात ठेवायला लागायच्या. पण आज मी एक काम केलंय, संपलं आता सगळं. धृतचित्त विषय, परमेश्वराला माझ्या जीवनामध्ये हृदयामध्ये स्थान दिलंय, माझ्या चेतनेमध्ये परमेश्वराला बसवलंय. म्हणून कृपया जरी मी राजा असून, जरी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, पण हे साधू लोक कृपया मला स्वीकार करणार का? हे गंगा देवी मला स्वीकार करणार का? द्विजोपसृष्ट कुहकस्तक्षको वा. आणि त्या ब्राह्मणाने जो मला शाप दिलाय, द्विजोपसृष्टस, जे काही माझ्या जीवनामध्ये येण्याचं असेल, कुहक कुहक म्हणजे काहीतरी असं सिक्रेट, काहीतरी जादुई काहीतरी येणार असेल, किंवा तो तक्षक पक्षी जरी येणार असेल तरी चालेल. पण म्हणतात दशत्तु अलम, अरे मला त्याचा दंश होऊ दे, पण एक माझी तुमची विनंती आहे, गायत विष्णू गाथा. मला ना एकच आता फक्त इथे बसून मला फक्त विष्णू गाथा श्रवण करायची. म्हणून व्यास ऋषी पण नारद मुनींकडून जेव्हा भागवतम ऐकतायत त्यांना असमाधानावर औषध पाहिजे. सूत गोस्वामींकडून जेव्हा शौनकादी ऋषी भागवत ऐकतायत त्यांना त्यांच्या असमाधानावर औषध पाहिजे. पण परीक्षित महाराज जेव्हा सुखदेव गोस्वामींकडून ऐकतायत त्यांना कुठल्याही गोष्टीवर औषध नाही पाहिजे, त्यांना कुठल्याही गोष्टीचं निराकरण नाही पाहिजे, त्यांचा कुठलाही स्वार्थ नाहीये. ते फक्त म्हणतायत मी इथे आलोय, विष्णूची स्तुती करा, परमेश्वराची स्तुती करा. आणि श्रोता कोण आहेत? श्रोता आहेत सुखदेव गोस्वामी. सुखदेव गोस्वामी किती विरक्त आहेत. सुखदेव गोस्वामीला कोणाशी काही घेणं देणं नाही. 13 वर्षांपर्यंत आपल्या आईच्या पोटातून बाहेरच नाही आले. म्हणाले बाहेर खूप माया आहे, बाहेर खूप स्वार्थ आहे, मला यायचं नाहीये. पण परमेश्वराच्या सौंदर्याचं आणि परमेश्वराच्या दया भावनेचं जेव्हा त्यांनी स्तुती ऐकली तेव्हा त्या परमेश्वराचं दर्शन घेण्याच्या उत्सुकतेने, कृष्ण कोण आहे, इतके सुंदर, इतके दयाळू, पुतनेला पण त्यांनी आईचं स्थान दिलं, त्या परमेश्वराला बघण्याच्या उत्सुकतेने सुखदेव गोस्वामी बाहेर आलेत. अर्थात सुखदेव गोस्वामींना पण काही स्वार्थ नाही, फक्त परमेश्वराचं दर्शन करायचंय. परीक्षित महाराजाला कोणाशी काही स्वार्थ नाही, परीक्षित महाराजाला फक्त परमेश्वराची स्तुती करायची आहे. आणि म्हणून त्या 7 दिवसांची कथा झाल्यानंतर तक्षक पक्षी येतो आणि परीक्षिताला दंश करतो. पण तक्षकाने दंश करण्यापूर्वीच परीक्षित महाराजांनी कथा ऐकून आपलं हृदय स्थिर केलं, परमेश्वराचं स्मरण केलं आणि परमेश्वरांच्या चरणांवर आपलं मन स्थिर करून ते शरीर सोडून दिलं होतं. परीक्षिताचा आत्मा, परीक्षित जो आत्मा आहे तो त्या शरीरातून ऑलरेडी निघून गेला होता. तक्षकाने जो दंश केला तो त्या मृत शरीराला केला. म्हणून परीक्षित महाराज जे वैकुंठाला गेले ते दंशामुळे नाही गेले, ते मृत्यूमुळे नाही गेले, ते स्वेच्छेमुळे परमेश्वराचं स्मरण करून शरीर सोडून निघून गेले. आणि सुखदेव गोस्वामींनी जेव्हा 7 दिवसांनी कथा संपवली तेव्हा सुखदेव गोस्वामी तिथे थांबले का बघायला, की अरे मी एवढी कथा केली त्याचा परिणाम काय झाला, हा खरोखर जातो की नाही वैकुंठाला, वैकुंठ विमान आला की नाही. नाही, सुखदेव गोस्वामींची फक्त गोष्ट होती, स्तुती करायची होती त्यांना परमेश्वराला. तर सुखदेव गोस्वामींनी कथा संपवली, त्या आसनावरून उठले आणि तिथून निघून गेले. काय मला काही हार तुरे काय कोणी आणले नाही, आणि काय मला दक्षिणा नाही दिली, श्रीफळ नाही दिला, माझ्या पाठीवर कोणी शॉल नाही टाकली, काही माझा मान सन्मान नाही केला. ठीक आहे, कोणी मान सन्मान नाही केला, कमीत कमी माझा जो शिष्य आहे तो तरी माझ्या पाया पडतोय की नाही. गुरु महाराज तुम्ही कथा केली म्हणून आता मी जाऊ शकतो, तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं, असं तरी बोलणार आहे की नाही माझा शिष्य? अजिबात नाही. सुखदेव गोस्वामी बसले, कथा केली, कथा संपली, उठून तिथून निघून गेले. त्यांना पण काही स्वार्थ नाही, परीक्षिताला पण काही स्वार्थ नाही. म्हणून परम निस्वार्थी श्रोता आणि परम निस्वार्थी वक्ता. म्हणून सुखदेव गोस्वामींच्या मुखातून भागवत हे परीक्षितांनी जेव्हा ऐकलं तेव्हा ती सगळ्यात योग्य जोडी होती, वक्त्याची आणि श्रोत्याची. आणि अशा प्रकारे जेव्हा निर्मत्सर
आणि निस्वार्थ श्रोता असतो आणि निरमसरणी निस्वार्थी वक्ता असतो, तेव्हा मग तिथे खूप जोरदार एक क्रांती घडते. आणि तशाच प्रकारे आपण चर्चा करत होतो की कशा प्रकारे शिल प्रभुपाद यांना त्या अमेरिकन शिष्यांकडून काय स्वार्थ होता, आणि ते जे तिथे युवा मंडळी होती त्यांना प्रभुपाद काय देणार आहे, त्यांना काय 70 वर्षांचं वय असलेल्या संन्यासी व्यक्तीकडे, ज्याच्याकडे पैसे नाहीये, ज्याच्याकडे आरोग्य नाहीये, ज्याच्याकडे धनसंपत्ती नाहीये, जो आपल्या देशात पण नाहीये, तो परावलंबी जीवन जगतोय. तर प्रभुपाद म्हातारे आहेत म्हणून कोणाला शारीरिक मदत नाही करू शकत, संन्यासी आहेत तर पैसे नाही आहेत तर त्यांना काय मदत करणार आहेत आर्थिक, परदेशात आहेत तर तिथे त्यांचा स्वतःचे नातेवाईक पण नाही. तर म्हणजे एका अर्थाने प्रभुपादांशी जेव्हा संबंध जोडतायत हे तरुण पिढी, तर त्यांना माहिती आहे बेसिकली आपल्यावरच भार येणार आहे. म्हाताऱ्या व्यक्तीची काळजी घ्यायला लागते, म्हाताऱ्या व्यक्तीला संन्यासीला पुरवायला लागतं. तर एका अर्थाने आपण बघू शकतो की हे तरुण मंडळी आहेत, त्यांना प्रभुपादांकडून काही स्वार्थ नव्हता. आणि प्रभुपादांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या, श्रीकृष्णांची सेवा करायची होती आणि आपल्या गुरूंची आज्ञा पालन करायची होती, तो स्वार्थ हे तरुण मंडळी काय देणार आहेत. त्यामुळे परम निस्वार्थी श्रोता आणि परम निस्वार्थी व्यक्ता इथे पण होता. आणि जे परिवर्तन गंगाच्या काठेवर शुकताल इथे झालं, ते 5,000 वर्षांनंतर न्यूयॉर्कच्या हडसन नदीच्या काठावर पण प्रभुपादांनी करून दाखवलं. आणि ती जी क्रांती 5,000 वर्षापूर्वी घडली होती ती आपल्या डोळ्यांसमोर घडली आहे. विचार करा आपलं किती मोठं सौभाग्य आहे. जर आपण प्रभुपादांच्या पूर्वी जन्म घेतला असता तर आपल्याला वाटलं असतं ते सगळं पूर्वीच्या गोष्टी आहेत, मला नाही वाटत आता कलियुगामध्ये होईल, पण नाही, प्रभुपादांनी ते करून दाखवलंय. म्हणून परीक्षित महाराजांची योग्य चेतना आज जर आपण पण धारण केली, तर आजही प्रभुपादांची पुस्तकं आपल्याकडे उपस्थित आहेत आणि आपण आजही या अत्यंत प्रदूषित वातावरणात श्री कृष्णांप्रती शुद्ध प्रेम भक्ती प्राप्त करू शकतो. त्यासाठी जी उत्सुकता गरजेची आहे ती आपण वैष्णवांच्या संघामध्ये वर्धन करू शकतो. जर आपण वैष्णवांच्या संघाचा जर त्याग केला, अवैष्णवांच्या मध्ये राहून उत्सुकता कुठून येणार आहे, अवैष्णवांच्या मध्ये राहून आपल्याला ती प्रेरणा कुठून मिळणार आहे. अवैष्णवांच्या मध्ये राहून जर आपण म्हटलं की मला भागवत ऐकायचं आहे, तर म्हणतील या भागवतामध्ये पैसे कसे कमवायचे, व्यायाम कसा करायचा, म्हातारपण कसं दूर करायचं, याच्यावर काही चर्चा आहे का, नाही, हे सगळ्या गोष्टी नाही. त्याच्यामध्ये परमेश्वराची स्तुती आहे. म्हणतील हे भागवत ऐकून तुमचा काय फायदा होणार आहे, याच्यापेक्षा एक काम करा, आयुर्वेदावर, योगावर, जॉगिंग, सायकलिंग याच्यावर काहीतरी तुम्ही चला आमच्यासोबत. रविवारची सकाळ आपण शरीराला देऊ, पण वैष्णव आपल्याला वारंवार विनंती करतायत 7 दिवसातून 6 दिवस आपण शरीराला, आपल्या व्यवसायाला, पैसे कमावण्यासाठी, आपलं बाकीचे जे कर्तव्य आहेत, ऐहिक कर्तव्य त्यासाठी देतो. पण आपण रविवारची एक सकाळ सायकलिंग, जॉगिंग, रनिंग या सगळ्यासाठी न देता समजा आपण रविवारची सकाळ भागवताला देऊ शकलो, तर प्रभुपादांनी जी इच्छा व्यक्त केली की इस्कॉनच्या प्रत्येक मंदिरामध्ये आपण भागवत ऐकायला पाहिजे. जेव्हा आपली चेतना शुद्ध होते, अनन्यास चिंतयंतो मग परमेश्वर सगळं पुरवतील. आपण जे आता परमेश्वरला रोज प्रार्थना करतोय, परमेश्वर इथे अडकलोय थोडंसं बघ रे बाबा, इथे तिथे फसतोय तिथे बघ रे बाबा, त्या प्रार्थना करायची गरज नाही. तर तो हरिनाम जो श्री चैतन्य महाप्रभू घेऊन आले, तो हरिनाम कसा करायचा आहे, कुठल्या चेतनेमध्ये करायचा आहे, त्यासाठी भागवत आहे. म्हणून प्रभुपादांना माहिती होतं की युग धर्म हरिनाम संकीर्तन आहे. तर का प्रभुपादांनी रोज सकाळी 5 वाजेपासून 9 वाजेपर्यंत इस्कॉन मंदिरामध्ये हरिनाम करा, युग धर्म हरिनाम संकीर्तन आहे. जर हरिनाम सब सब सगळं काही आहे, तर काही लोक म्हणतात हरिनाम ही सब कुछ है बाकी सब बेकार है. हरिनाम सब कुछ है बाकी सब बेकार है, तर एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी हरिनाम संकीर्तन का नाही केलं 24 तास. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी फक्त असंख्य रेकॉर्डिंग्स का नाही केले हरिनामाचे. प्रभुपादांनी आपलं जीवन समर्पित केलं भागवताचं भाषांतर करण्यासाठी आणि तात्पर्य देण्यासाठी. का? कारण प्रभुपादांना माहिती आहे जरी हरिनाम सब कुछ है, पण हरिनाम सब कुछ है ही जाणीव नाही आपल्याला. आपल्याला हरिनाम साधारण वाटतं, म्हणून ती जाणीव होण्यासाठी स्वतःला ते वारंवार पटवून देण्यासाठी की नाही हरिनाम नीट करायला पाहिजे, परमेश्वरची सेवा करायला पाहिजे, तर जे विचारसरणी आहे ती योग्य करण्यासाठी आपल्याला भागवत दिलंय. म्हणून प्रभुपादांच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी जर आपण प्रभुपादांच्या पुस्तकांवर चर्चा केली, तर हळूहळू आपल्याला लक्षात येईल की नाही हो, मी चिंता नाही करायला पाहिजे, मी चिंतन करायला पाहिजे. आणि परमेश्वर म्हणतायत क्षेमायच भवायच, जे काही कमी आहे ते मी पुरवतो. बाळाला मी बघतो
जे आई असतात ते बाळाला घेऊन फिरतात 2-2, 3-3 तास, त्यांना कधी वजन नाही होत बाळाचं. आणि तेच बाळ जेव्हा कोणी पाहुणे येतात घरी, म्हणतात अरे गोड आहे तुमचं बाळ, थोडं देणार का, आणि हातात येतात. पाहुण्यांना लक्षात येतं, बाप रे वजन आहे बाळाचं. 2 मिनिटांतर म्हणतात खूप सुंदर बाळ आहे पण तुम्ही घ्या. आई 2-3 तास त्या बाळाला घेऊन फिरते, आईला कधी त्याचं वजन नाही होत. का बरं? कारण आई म्हणते बाळाची काळजी घेणं हे तर माझं प्रेम आहे, बाळाचं वजन नाही होत. तसं परमेश्वर म्हणतात क्षेमायाच्या भवायाच्या योगक्षेमम वहामी अहम, मी माझ्या भक्तांची काळजी घेईन. फक्त आपल्याला म्हणतायत अनन्यास चिंतयंतो माम. तर म्हणून भागवताला आपण प्रार्थना करूया की इतके वेगवेगळ्या गोष्टी आहेत, इतके वेगवेगळे कथा आहेत, इतके वेगवेगळे तत्व त्याच्यात सांगितले आहेत. हळूहळू हळू जर आपण अशा प्रकारे भागवत श्रवण केलं तर आपल्यामध्ये पण ती उत्सुकता निर्माण होईल, तो उत्साह निर्माण होईल, आणि परमेश्वर आपल्या जीवनात पण आपली योग्य प्रकारे काळजी घेते. तर खूप खूप धन्यवाद. मी इथे माझं बोलणं थांबवतो, आणि प्रभुपादांनी शिकवल्याप्रमाणे जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण एक प्रश्न घेऊ शकतो. जय श्रीमद् भागवतम की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. सो तुम्ही खूप उत्सुक भक्त आहात, आपण पुढच्या रविवारी भेटूया. जय श्रील प्रभुपाद की जय.